श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. प्रार्थना. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण तत्तावतार दिगंबरे यतिवरे स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च मालादंडकमंडलुदुरकटँकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघरणा परात्पर कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतेवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्य जगद्गुरु चकधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन तारया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्णचंद्र सूर्य तू चपे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझं लागे आदिमदाग्र कोटे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचा तर्क चांचरे शास्त्रांतेही नावरे विष्णुशंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू किवे आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिते क्षणला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावी मजेसे समर्था कृपा कटाक्षरी नाथा दासाकडे पाहावे. आता तुकी प्रार्थना अनाविजी आपुल्या मना कृपा समुद्री यावी नाव आश्रय देई जे सदैव पापतापा आणि दैन्य सर्व जाऊन निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर त्वन्नाम तरणीसाचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाधतो तुझ्या कृपे. किती वरुण आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञानती मिळ निर्सोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपे. शांतिमनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मना ते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम ते हो हा सुगम दुर्गम जो भवंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी सत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्थ असून या संसारात प्राशीण तव नामामृत प्रपंच आणि परमार्थतेने सुगम मज लागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. अवतरणिका. प्रथम पाठविधी वाचून मग वाचावे मंगलाचरण. श्री दुर्गोष्टोत्तर शत पूर्ण नामस्तोत्र वाचावे. देवी कवचार गलात किलक स्तोत्रे वाचावी तिन्ही सुरेख. त्यानंतर मधुकैटभनाशक हा प्रथमोध्याय वाचावा. द्वितीयी महिषसेनावध. तृतीयी महिषासुरवध. चतुर्थी देवीस्तुती अगाध सर्व देवता. पंचमी चंडमुंड सांगती दूत शुंभाचे माघारी येती. धूम्रलोचन वध तो षष्ठी. सप्तमी चंडमुंड वध. अष्टमी रक्तबीज संहार. नवमी निशुंभ झाला ठार. दशमी शुंभवध विस्तार देवीचा वर एकादशी. द्वादशी सप्तशती महिमा. त्रयोदशी सुरत वैशोत्तमा देवी वरदे तसे उत्तमा. त्रयोदशोध्याय ऐसे हे. ऋग्वेदोक्त तंत्रोक्त देवी सुक्त. प्राधानिक वैकृतिक गुप्त. मूर्तिरहस्य वाचा नेमस्त. त्यानंतर क्षमा प्रार्थना.
देवापराधक्षमा पणते स्तोत्र वाचून श्री दुर्गा माते करा एकचित्ते आरती ते नंतर कापूर आरती पुष्पांजली. मंगलाभिलाषा व समर्पण अंतिम प्रणाम निवेदन ऐसा एक पाठ परिपूर्ण होत असे दुर्गा सप्तशतीचा. सात्विक पूजा एकाग्र ध्यान एकचित्ते करावे पठन सकाम निष्काम भावपूर्ण येणे रीती सफल होती. आत्यंतिक सार्थका कारणे वारंवार पाठपठन करणे श्री जगदंबेच्या वरदाने भक्ता लाभणे कृत्यता. ओम इति श्री अच्युत विरचित्तायाम अवतरणिका कथनम. मंगलाचरण. देवी दुर्गा मंगला विश्वमूर्ते सर्वाठाई बुद्धितूस प्राणस्फुरते. शांताकारा चंडिका मायाकाली मी सद्भावे वंदितो पाठकाळी. सद्ग्रंथाचा पाठ हा पूर्ण व्हावा श्लोकांचा जो अर्थ तो आकळावा. संकष्टांचा दूर हो अस्तमान स्वातंत्र्याचा दीप्त हो सूर्यपूर्ण. काही सेवा दीन जीवा घडू दे संतापायी देह माझा पडू दे. धर्माची या रक्षणी चित्त लागो सत्कर्मांचा जीवनी दीप जागो. शौर्या धैर्या वीर्य तेजास द्यावे पाठामागे पाठ होता स्वभावे. पाठी सोडी पोटी घे पाडसाला नम्रत्वे मी याचितो मंगलाला. सहस्त्रकोटी शतलक्ष पाठ कितीही हो तन पाही चित्त. प्रसन्न चित्ते वरदेई माते निष्कर्म निसिद्धी फळ जीवनाते. इति श्री अच्युत विरचित्तयाम मंगलचरणे. श्री दुर्गायै नमः. श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र. ईश्वर उवाच. शतनाम सांगतो मी तू एक कमलानने. पाठ मात्रे जयाची या दुर्गा संतुष्ट होतसे. ओम सती साध्वी भवप्रीता भवानी भवमोचनी. आर्या दुर्गा जया आद्या त्रिनेत्रा शूलधारिणी. पिनाकधारिणी चित्रा चंद्रघंटा महातपा. मनोबुद्धीर सहंकारा चित्तरूपा चिताचित्ती. सर्व मंत्रमयी सत्ता सत्यानंद स्वरूपिणी. अनंता भाविनी भाव्या भव्या भव्या सदागती. शांभवी देव माताजी चिंतारत्न प्रिया सदा. सर्व विद्या दक्ष कन्या दक्ष यज्ञ विनाशिनी. अपर्णानेक वर्णाजी पाटला पाटलावती. पट्टांबर परिधाना कलमंजिर रंजिनी. अमेय विक्रमा क्रूरा सुंदरा सूरसुंदरी. वनदुर्गाजी मातंगी मतंग मुनी पूजिता. ब्राह्मी माहेश्वरी येंद्री कौमारी वैष्णवी तथा. चामुंडा एव वाराही लक्ष्मी जय पुरुषाकृती. विमलोत्कर्षी ज्ञाना क्रिया नित्यात्मबुद्धिदा. बहुला बहुल प्रेमा सर्व वाहना. निशुंभ शुंभ हननी महिषासुरमर्दिनी. मधुकैटभहंती जी चंडमुंड विनाशिनी. सर्वासुर विनाशाजी सर्व दानवघातिनी. सर्व शास्त्रमयी सत्या सर्वात्रधारिणी तशी. अनेक शस्त्रहस्ताजी अनेक अस्त्रधारिणी. कुमारी एक कन्याजी किशोरी युवती यती. अप्रौढा एव कन्याजी वृद्ध माता बलप्रदा. महोदरी मुक्तकैशी घोररूपा महाबला. अग्निज्वाला रौद्रमुखी कालरात्री तपस्विनी. नारायणी भद्रकाली विष्णुमाया जलोदरी. शिवदूती करालजी अनंता परमेश्वरी. कात्यायनीजी सावित्री प्रत्यक्षा ब्रह्मवादिनी. हे ऐसे रोज वाची जो दुर्गा नाम शताष्टक. असाध्य त्यास न काही त्रिलोकी देवी पार्वती. धनधान्य सुता जाया गज अश्वादी वैभव. चतुर्वर्गा प्रति अंती लाभे मुक्ती सनातन. कुमारीशी पूजोनिया ध्याता देवी सुरेश्वरी. पराभक्ती सवे पूजा म्हणा नाम शताष्टक. सिद्धी लाभ तया होती देता ती वरदेवता. दास्यत्व करीती राजे राज्यश्री प्राप्त होतसे. गोरोचना लत्कत कंकुमाने सिंदूर कर्पूर मधुर मधुत्रयाने. लेखोनी यत्रा विधीने धारी सदा होई शिवा प्राण प्रमाणे. भौमवस्या अर्धरात्री चंद्रशत भीषांतरी. लिहुनी वाचता स्तोत्रा लाभे संपत्ती भाविका. इति श्री विश्वसारतंत्रे दुर्गाष्टोत्तर शतनामस्तोत्रम संपूर्णम. देव्याकवचम. ओम अस्य श्री चंडिका वच्चस्य ब्रह्मऋषिः अनुष्ठुप छंदः. चामुंडा देवता अंगन्यासोक्तमात्तरो बीजं दिग्बंध देवतास्तत्वं. श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः. ओम नमः चंडिकाये. मार्कंडेय उवाच. हाती गुह्यजे संसारी मानवा सर्वरक्षक. पितामह ते सांगावे अद्यापि न दिले कुणा. ब्रह्म उवाच. ऐसे गुह्यतम विप्रा सर्वभूतोपकारक. देवी कवच पुण्याचे एकावे ते महामुने. प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी. तृतीय चंद्रघंटा ती कुष्मांडा चौथी असे. पंचम स्कंद माता ती षष्ठ कात्यायनी असे. सातवी काल रात्री ती महागौरी ती अष्टमा. नवम सिद्धिदात्री ती नवदुर्गा यशस्विनी. हे सर्व नामई सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला. अग्नित जळता कोणी शत्रुने खिळतारणी. विषम संकटा माझी भयार्ता शरणागता. न त्यांचे होतसे किंवा शुभरण संकटी. विपत्ती नादिसे डोळा शोका दुःख भयनसे. ज्या भक्ता स्मृती देवीची पावे श्रेय समृद्धी तो. देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित. प्रेतारूढ तू चामुंडा वाराही महिषासना. ऐसी गज समारूढा वैष्णवी गुरुडासना. माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना. लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया.
श्वेतरूपधारा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंस समारूढा सर्वाभरणभूषिता माता समस्त एषा या सर्व योग समन्वित भूषणे शोभती त्यांना रत्न नाना सुशोभित क्रोधयुक्ता समस्ता या रथी शोभती देवता शंखचक्र गदा शक्ती हलानी मुसलायुधे केटकता तोमार आणि परशुपाश आणखी कुंत त्रिशूल आगा आयुध शारंगादी महानते दैत्यांच्या देहनाशाशी भक्ता अभय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्र धारिती नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले मोहोत्साहे महाभय विनाशिनी पाहता शय शत्रुषी देवी गेमद्रक्षतु पूर्वेसी इंद्री रक्षाया अग्नेये अग्निदेवता वाराही दक्षिण दिशे नैऋत्ये खड्गधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायव्ये मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्ये शूलधारिणी ऊर्ध्व ब्रह्माणी रक्षावी वैष्णवी अधवासिनी दशदिशा रक्षोयसी चामुंडा शोवाहना पुढे पुढे जया रक्ष विजया रक्ष मागुनी अजिता वाम भागाशी दक्षिणे अपराजिता उद्योतिनी शिखा रक्षो उमा रक्ष तू मस्तका माला धरील लाटासी भ्रुकुटीसी यशस्विनी त्रिनेत्रात्री भ्रूमध्येसी यमघंटाती नासिका शंखिनी चक्षुमध्यासी कानासी द्वारवासिनी कपोलकलिका रक्षो कर्णमूलाशी शंकरी सुगंधा नासिका रक्षो उत्तरोक्षाशी चर्चिका अधरा अमृतकला जिवेला ती सरस्वती दंता रक्षावी कौमारी कंठदेशाशी चंडिका घाटाशी चित्रघंटा ती महामाया ती टाळूशी हनुवटीशी कामाक्षी वाणीशी सर्वमंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवंशाधनुर्धरी नीलग्रीवा बही कंठा नलिका नलकुंबरी स्कंदाशी खडगिनी रक्षो बाहुशी व्रजधारिणी दोन्ही हाताशी दंडिनी रक्षो अंगुली अंबिका शूलेश्वरी नखा रक्षो कुक्षी रक्षो कुलेश्वरी स्तना रक्षो महादेवी मनाशो विनाशिनी हृदया ललिता देवी उदरा शूलधारिणी नाभिषी कामिनी रक्षो गुह्य गुह्येश्वरी तथा उतना कालिका लिंगा गुदा महिषवाहिनी कटिभागा भगवती टोंगळे विंध्यवासिनी रक्षावी कामपूर्णाती पोटरीशी महाबला घोट्याशी नारसिंहिती पादपृष्ठाशी तेजसी श्रीपादांगुली रक्षो तळवे तलवासिनी दृष्टकराली नखाशी केशाशी ऊर्ध्वकेशिनी रोमकुपाशी कौबेरी त्वचा वागीश्वरी तथा रक्तमज्जा व सामांस हाड मेदाशी पार्वती अंतराशी कालरात्री ती पित्ताशी मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफा चूडामणी तथा ज्वालामुखी नखतेजा अभेद्या सर्व संदिशी ब्रह्माणी वीर्य रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा अहंकार मन बुद्धी रक्षावी धर्मधारिणी प्राणापान रक्षणासी समान ध्यान रक्षणा एक वज्रहस्ता देवी प्राणकल्याण शोभना रसरूप गंधशुद्ध स्पर्शाशी देवी योगिनी सत्वरजतमो गुणा रक्षो नारायणी सदा रक्षो आयुषी वाराही रक्षो धर्माशी वैष्णवी यशकीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्रिणी ती मेघना इंद्राणी गोत्र रक्षावे पशु चंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षो पत्नीशी भैरवी पंथाशी सुपथा रक्षो मार्गक्षेम करी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वतः स्थिता रक्षाहीन असे स्थान कवचीन च बोलिले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छांतरी ज्याच्या पाऊल टाकता कुठे कवचास्मरुणी जावे तेथे जाणे असेल की अर्थलाभ मिळे तेथे सर्वेच्छा पूर्तीचा जय अभिष्ट वस्तू चिंतावी तेथे प्राप्ती सुनिश्चित परमेश्वर हे अतुल लाभे तो भूतलावरी निर्भय होत असे त्याला संग्रामीन पराजय त्रैलोक्या माझी तो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांशी जय देवी कवच हे असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवणी दैवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय आयु शतवर्षाची अपमृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी साऱ्या माता कोडम आणि मृगी स्थावर जंगम आणि कृत्रिम विषनाशती अभिचारिक जे काही तंत्रमंत्र भूमितळी उचरखेचर आणि नाशती कुलजल देवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्षचरा घोरा डाकिन्या ज्या महाबला ग्रहभूत पिशाच जे यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांडा भैरवादिकी कवच हृदयी ज्याच्या पाहता पतळी तया होतसे मान्य राजाशी सतेज यशवानतो यशवाडे तयाचे या कीर्तिमंडित भूतळी जपो सप्तशती चंडी पाहिले कवच वाचुनी हे वन पर्वतारण्य भूतळावर जोरी संतती नांदते त्याची पुत्र पौत्रादितोवरी देहांती परमस्थान महामाया कृपाबळे सुरदुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होतसे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे ओम श्री देवी कवच कुलदेवतार चरणार्पणमस्तु अर्गला स्तोत्रम ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषिः अनुष्ठुप छंदः श्री महालक्ष्मीर्दैवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः ओम नमश्चंडिकायै मार्कंडेय उवाच ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते जय त्वं देवी चामुंडे जय भूतार्तिहारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते मधुकैटभहन्ती विधातृवर्दे नमः
रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे महिषासुरहंती हे भक्तासी सुखदे नमो रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे रक्तबीजवदे देवी चंडमुंड विनाशिनी रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे शुंभनि शुंभ शुम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे पद्मपाद वंदिता हे सर्व सौभाग्यदायिनी रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे अचिंत्य रूपचित्ते चरिते सर्व शत्रुविनाशिनी रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तिने तुला रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे भक्तिने स्तोत्र जगाती चंडिके व्याधिनाशिनी रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे चंडिके जे तुला नित्य पूजिती भक्तिने जना रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे द्वेषी नाशुत जे माझे मज लाभो महाबल रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे देवी दैत्य देवदैत्य शिररत्न घासती चरणावरी रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे विद्यावंत यशस्वंत लक्ष्मीवंत सजन रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे प्रचंड दैत्य दर्पणे चंडिके शरणागता रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे चतुर्भुजे चतुर्मुख संस्तुते परमेश्वरी रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे विष्णुकरी नित्य स्तोत्रा भक्तिने देवी अंबिके रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे हिमाचल सुतानाथ गातसे परमेश्वरी रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे इंद्राणीपती सद्भाव पूजिते परमेश्वरी रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे प्रचंड भुज दंडांचे होत गर्व दानव रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे श्री अंबिके भक्तासी देशी आनंद थोरतू रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधुचारिणी मनोहर लाभाविती कुलवान सहचरी हे स्तोत्र आदी वाचून वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फल लाभे सवे प्रचुर संपदा श्री देव्यार्गला स्तोत्र कुलदेवतार चरणार्पणमस्तु आता कीलक स्तोत्रम ओम अस्य श्री कीलकमंत्रस्य शिवऋषिः अनुष्टुप् छन्दः श्री महासरस्वती देवता श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः ओम नमश्चण्डिकायै मार्कण्डेय उवाच ओम विशुद्धध्यानदेहाय त्रिवेद दिव्यलोचना श्रेयः प्राप्तिनिमित्ताय नमो सौमार्ध्यधारिणे अभिकीलकासवे हे महास्तोत्र कळोपुरे मंत्रसिद्धितया पाठी कल्याण प्राप्ती साधका उच्चाटनादी सिद्धीसी दुर्लभ वस्तू लाभण्या सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्ध्यर्थ देतसे न मंत्र नौषध तंत्र नको साधना आणखी जपाविन फळायती सर्व घन उच्चाटनादी सिद्धी अन्यत्र मंत्राणे स्तोत्र सप्तशती तरी उत्तर लोका शंकेसी दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्र ऐसे एकची जपतापुरे समाप्ती नसे पुण्या गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुणी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुणे देवसी सर्व वाहुणी प्रसाद सेवने तिचा कीलक नामया कर्मा शिव प्रोक्त समुद्रे ऐसे कीलक साधुनी वाचे सप्तशती सदा पार्षद तो देवीचा सिद्ध गंधर्व होत असे संसारी भयना कोठे सर्वत्र फिरतामही अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मरुणिया किलक निष्किलन हे जाणुनी पाठ हा बरा दोषानं राहती कोणी फळे सप्तशती तया सौभाग्यनादी स्त्रियांमध्ये हा तो संतोष देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंदस्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायिनी उच्च स्वरे करावा पाठ सप्तशतीचा ऐश्वर्य जिच्या पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्षसिद्धी तिला का बुलदीचन श्रीदेव्या किलक स्तोत्र कुलदेवतार चरणार्पणमस्तु रात्री सुक्त ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामायास्तवी येतशी तू स्वाहा तू स्वधा देवी षट्कार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदू रूप अर्धमात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करता सर्वांची कल्पांती ग्रासी जना उद्भवाकाली तू माता पोषण जीवनामध्ये संवार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहा स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभाविणी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा तू श्री तू ईश्वरी रीम तू तू बुद्धिबोध लक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडधारिणी शुलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिणी तथा चाप शरधरे देवी भुषुंडी परिघायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्याती सुंदर परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यात जी शक्ती ती तूच सर्वरूपिणी सर्वशक्ते स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संहारता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी माझा विष्णू शिवाय तू शंकर प्रलयाधीश तुझा आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्र आहे योग्य जे आम्ही तुझे हे तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित यासी दुर्दशम मधुकेटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णुशी मारावे देते दान हे रात्री सुक्त श्री कुलदेवतार चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ श्री दुर्गाये नमः अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीची महिमा कशी मधुकैटपनाशतो सुरत समाधी वैश्याते मेधा ऋषी सांगतो विनियोग ओम प्रथमचरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद आनंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्निसत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथमचरित्र जपे विनियोग ध्यान खड्गा चक्रा गदानी चाप परिघा शुला भुषुंडी शिरा शंखाधारण चिकरी त्रिनयना सर्वांगभूषाधरा
नीलासारखी कांतिपाददशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तविविधि निद्रा जगन्नायका। ओम नमः चंडिकायै। ओम ऐं मार्कंडेय उवाच सूर्यदनय सावर्णी मनु बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे एक सांगतो। कृपावंत महामाया तेने मन्मत्तराधिप सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ। पूर्वी स्वरवची शामाजी चैत्रवंशीय भूपती सुरतनाम महाराजा समस्त क्षितिमंडला पुत्रासमान तो राजा प्रजापालन तत्पर। कौला विध्वंसी वैऱ्यांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरथाची घोर संग्राम तो करी। कौला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरथ जिंकिला रण सोडून तो आला सांभाळी पुरा आपुले जिंकिले तेही वैऱ्यांनी भूप दीक्षिण झाला। अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुणी सेनाबल लुटोनी या राजधानी शिरिंकिती शिकारीच्या मी शेराजा होऊनी अश्वस्वारतो दुर्दैवल पोपाहे जात असे घोर काळणी आश्रम मेधा मुनीचा हिस्त्र कही विसावले शोभनीय शिष्यवृंदे राण सुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी काननी विचारे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्यांची याजवळी दुष्टते भृत्य पीडक छळता जनवृंदाशी कोण वारील त्या काळा माझा हत्ती शूर पुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वतकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांचे मोजित लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता वाहुनी दुखी स्वगत त्यावणा मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठणी आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अनंतर जाणुनी विनम्र देवेश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला मोकळे करुणी चित्त हदगद त्याशी बोलिला वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनी काकुळी स्त्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धननारी पुत्र ही ना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटी घना दुःखीस्त मी वना आलो ग्रह वृत्तांत नाकळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्याची दुःख होणे देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजोवाच स्त्रीपुत्र धनजे वनवासासी कारण प्रिय लोभिनारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्य उवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे काय करावे ना सुचे पित्रस्नेह नसे पुत्रा धनिष्ठ उछळती मज पतिप्रेमन पत्नीशी आत्मीय वैरी जाहले काढले मज बाहेरी माझे मन तोटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदयी दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझी या पाषाण हृदयी आपता न भुले मी करू कसे मार्कंडेय उवाच मेधामुनीच्या सेवेची आले जोडणी सर्वते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्यतो विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश्यराजा करी काही वार्ता लपतयासळी राज उवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझ्या मी पराधीन चित्ताचा तिने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची असतव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढीला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन व्यक्त राहुनी ममतात याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्त जी कळुनी झोंबली आम्हा सज्ञा नसुनी आम्ही नकळे घेरलो कसे विवेकही नाही आम्ही की आम्ही मूड झालो आता पुरे ऋषिरुवाच भाग्यवंत समजताशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणारुचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी न जनांतरी दिवारात्री कुणी भोगी विवेकी नृत्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर नर नारी पशी परिसौख्य भोगती पशुपक्षी स्वयं क्षुधा तृषा याशी परी मोहित चित्त हे पिल्लांशी ओदन देती कळून मोह हा असा आपणा प्राप्त जे काही भोगा या दीर्घ कालते मानव इच्छिती पुत्राश पशुपक्षी ही इच्छिती नाशमानकडे सारे तरी माया प्रभावा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दुडट जे दिसे योगनिद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे जी माया स्त्री जगता सेविता पावले तिची भक्ताशी वर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देत असे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया परा विद्यातर्कही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राज उवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळभामा जगी ती जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मन ऋषिरुवाच जगद्रूपी नित्य रूपाती देवी विश्वव्यापक जैवकार्य सिद्ध व्हाया अजन्मा जन्म घेत असे अरूपाधुरुनी रूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेषासनी कर्णमळातुनी त्याच्या मधुकैटभ जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा मानी महाभय विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे आधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळूनी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेजस्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलने शिकुनी तुझे आले ते जवळी झोपला विष्णू पाहुनी जागा अनावया त्याला योग निद्रेसे तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामायास्तवी अशी ब्रह्म उवाच तू स्वधा देवी षट्कार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूपार्ध मात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तुझा उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासी जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी रीम तू बुद्धिबोध लक्षण लज्जा
पुष्टी तुष्टी शांती क्षमा खंगधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा शाप शरधरे देवी भुषुंडी परिघायुधा सौम्य सौम्यतना माझी तू सौम्य ती सुंदर परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यात जी शक्ती ती तूच सर्वरूपिणी सर्व शक्ती स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संवार्ता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलयाधीश तुझा आधार त्याशिवाय सर्वाधारे तुझ्या स्तोत्रानुसरी योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वात ते प्रशंसती करावी मोहित याशी दुर्दशम मधुकेटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजव बुद्धी विष्णूशी मारावे देते दवण हे ऋषिर्वाच तमादिष्टात्री देवी स्तविली ते धवाद अशी नेत्रनासिका हृदय बाहू श्री वक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाली एक कारणवजलामध्ये शेषाच्या शैरातुनी योगनिद्रेतुनी उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी देते ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोधा रक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती उठुनी विष्णूनी तेव्हा संग्राम त्याशी बांधिला 5,000 वर्ष ते ब्रह्मा भाऊ युद्धात रंगती उन्मत्त झाले योद्धे महामायावी मोहित दैत्य म्हणती विष्णूशी मोर माग मनस्पित श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघे ही तरी निष्प्राण व्हाजणी द्यावावर इतुका हा दुसरा न लगे मज ऋषिर्वाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आमा वदावे जलना इथे जिथे श्री ऋषिर्वाच तथास्तु म्हणून जे तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवरी ठेवून या दोघांची शिरगी हरी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रगटली अशी एक महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला एम ओम श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ श्रीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये प्रथमोध्यायः श्री कुलदेवताचरणार्पणमस्तु रात्री सुक्त ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी तशी तू स्वाहा तू स्वधा देवी षटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदू रूप अर्धमात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करता सर्वांची कल्पांती ग्रासी जना उद्भवाकाली तू माता पोषण जीवनामध्ये संवार रूप कल्पांती सृष्टीरूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहा स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभाविणी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा तू श्री तू ईश्वरी रीम तू बुद्धिबोध लक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडधारिणी शुलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा शाप शरधरे देवी भुषुंडी परिघायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य ती सुंदर परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यात जी शक्ती ती तूच सर्वरूपिणी सर्व शक्ती स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संवार्ता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी माझा विष्णू शिवाय तू शंकर प्रलयाधीश तुझा आधार त्याशिवाय सर्वाधारे तुझ्या स्तोत्र आहे योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित यासी दुर्दशम मधुकेटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे देते दान हे रात्री सुक्त श्री कुलदेवतार चरणार्पणमस्तु स्वामी समर्थ श्री दुर्गाये नमः अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीची महिमा कशी मधुकैटपनाशतो सुरत समाधी वैश्याते मेधा ऋषी सांगतो विनियोग ओम प्रथमचरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद आनंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्निसत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथमचरित्र जपे विनियोग ध्यान खड्गा चक्रा गदानी चाप परिघा शुला भुषुंडी शिरा शंखाधारणची करी त्रिनयना सर्वांगभूषाधरा नीला सारखी कांतिपाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तविविधे निद्रा जगन्नायका ओम नमः चंडिकायै ओम ऐं मार्कंडेय उवाच सूर्यदनय सावर्णी मनु बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे एक सांगतो कृपावंत महामाया तेने मन्मत्तराधिप सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ पूर्वी स्वरवची शामाजी चैत्रवंशीय भूपती सुरतनाम महाराजा समस्त क्षितिमंडला पुत्रासमान तो राजा प्रजापालन तत्पर कौला विध्वंसी वैऱ्यांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरताची घोर संग्राम तो करी कौला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला रण सोडून तो आला सांभाळी पुरा आपुले जिंकिले तेही वैऱ्यांनी भूप दक्षिण झाला अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुणी सेनाबल लुटवणी या राजधानी जिंकिती शिकारीच्या मी शेराजा होऊनी अश्वस्वारतो दुर्दैवल पोऊ पाहे जात असे घोर काळणी आश्रम मेधा मुनीचा हिस्त्रकही विसावले शोभनीय शिष्यवृंदे राण सुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी कानानी विचारे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीची ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ताजांची याजवळी दुष्टते वृत्य पीडक छळता जनवृंदाशी कोण वारील त्या काळा माझा हत्ती शूर पुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वतकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांचे आमोजित लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता वाहुनी दुखी स्वगत त्यावणा मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठणी आला शोकचिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अनंतर जाणुनी विनम्र देवेश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद दाहला मोकळे करुणी चित्त हदगद त्याशी बोलिला वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनी काकुळी स्त्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धननारी पुत्र हिना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लोटी घना दुःखीस्तमी वना आलो ग्रह वृत्तांत नाकळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्याची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे
राजोवाच स्त्रीपुत्र धनजय वनवासासी कारण प्रिय लोभिनारी पुत्र वाटती का बरे तुम्हा. वैश्यवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज. मन माझे नावरे हे काय करावे ना सुचे. पितृस्नेह नसे पुत्रा धनिष्ठ उछळती मज. पतिप्रेमन पत्नीशी आत्मीय वैरी जाहले. काढले मज बाहेरी माझे मन तोटे तरी. श्वास मी दीर्घ घेऊन हृदयी दुःख भोगतो. न कळे ममता कैशी जडली चित्ती माझी या. पाषाण हृदयी आपता न भुले मी करू कसे. मार्कंडेय उवाच मेधामुनीच्या सेवेची आले जुळणी सर्व ते. वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्यतो. विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे. वैश्यराजा करी काही वार्ता लपतयासळी. राजा उवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझ्या. मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज. सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची अस्तव. नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी. घरातून काढीला हा वैश्य दुःखी असे इथे. स्वजन व्यक्त राहुनी ममतात याची ना तुटे. दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे. ममता दोषयुक्ताची कळूनी झोमली आम्हा. सज्ञान असूनी आम्ही नकळे घेरलो कसे. विवेकही नाही आम्ही की आम्ही मूड झालो आता पुरे. ऋषिर्वाच भाग्यवंत समजताशी कळे विषय ज्ञान हे. भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुचे. भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी न जनांतरी. दिवारात्री कुणी भोगी विवेकी नरत्यामध्ये. सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव. पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर. नर नारी पशी परी सौख्य भोगती पशु पक्षी. स्वयं क्षुधा तृषा याशी परी मोहित चित्त हे. पिल्लांशी ओदन देती कळून मोह हा असा. आपण प्राप्त जे काही भोगा या दीर्घ काळ ते. मानव इच्छिती पुत्राश पशु पक्षीही इच्छिती. नाशमानकडे सारे तरी माया प्रभावा. मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे. चराचर मायापाशी बांधले दुडट जे दिसे. योगनिद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे. जी माया स्त्री जगता सेविता पावले तिची. भक्ता शिवर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देत असे. जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जने. सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका. देवी सनातनी माया परा विद्यात्रही. जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका. ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी. राजा उवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवामा. जगी जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे. प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर. तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मन. ऋषिर्वाच जगद्रूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक. कार्य सिद्ध व्हाया अजन्मा जन्म घेत असे. अरूपाधुरणी रूपा उत्पन्न लोकी होत असे. कल्पांती निजला होता श्री विष्णू शेषासनी. कर्णमळातून त्याच्या मधुखेट जन्मले. ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा मानी महाभय. विष्णूने त्रियोग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे. आधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे. संसार पाळून सारा घडी मोडी क्षणामध्ये. तेजस स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण. उपमा द्यावया नाही तुलने शिकुनी दुरे. आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुनी. जागा अनावया त्याला योग निद्रेसे तोस्तवी. ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे. श्रद्धा सप्रेम लावणी महामायास्तवी अशी. ब्रह्मवाच तू स्वधा देवी षटकार स्वरात्मिका. सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता. बिंदुरूप अर्धमात्रा अनुच्चार्य तुझे रूप. सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी. धारण तू विश्वाची तुझा उद्भव सृष्टीचा. पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासी जना. उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये. संहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये. महाविद्या महामाया महामेधा महास्मृती. महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी. प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभाविनी. कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण. तू श्री तू ईश्वरी रीम तू बुद्धिबुध लक्षण. लज्जापुष्टी तुष्टी शांती क्षमा खंगधारिणी. शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिनी तथा शाप शरधरे देवी भुषुंडी परिघायुधा. सौम्य सौम्यतना माझी तू सौम्याती सुंदर. परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी. सत्या सत्यात जी शक्ती ती तूच सर्वरूपिणी. सर्व शक्ती स्तवा याशी स्तोत्र होईल थोडके. सृष्टीपालक संवार्ता निद्रा दिन तुझ्या गुणे. नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू. शंकर प्रलयाधीश तुझा आधार त्याशिवाय. सर्वाधारे तुझ्या स्तोत्रानुसून योग्य जे आम्ही. तुझी यश थोर देवी सर्वात प्रशंसती. करावी मोहित याशी दुर्दशम मधुकेटवा. जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्र. उपजो बुद्धी विष्णूशी मारावे देते दोन हे. ऋषिर्वाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली ते अशी. नेत्रनासिका हृदय बाहू श्री वक्ष विष्णूचे. निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाली. एक जलामध्ये शेषाच्या शरीरातून योगनिद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन. मधुकैट दुरात्मा बलवान पराक्रमी. देते ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर. क्रोधा रक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती. उठून विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला. 5,000 वर्ष ते ब्रह्मा बाहू युद्धात रंगती. उन्मत्त झाले योद्धे महामाया विमोहित. देते म्हणते विष्णूशी मर माग मनस्पित. श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघे ही तरी निष्प्राण व्हाजणी. द्यावावर इतुका हा दुसरा न लगे मज. ऋषिर्वाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती. म्हणती विष्णूशी आमा वदावे जलना इथे जिथे. श्री ऋषिर्वाच तथाच तो म्हणून जे तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवरी ठेवून या दोघांची शिरगी हरी. ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रगटली अशी. एक महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला. एम ओम श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ त्रिकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये प्रथमोध्यायः. श्री कुलदेवतार्चनार्पणमस्तु. रात्री सुक्त. ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे. श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी तशी. तू स्वाहा तू स्वधा देवी षटकार स्वरात्मिका. सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता. बिंदू रूप अर्धमात्रा अनुच्चार्य तुझे रूप. सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी. धारण तू विश्वाची तुझ उद्भव सृष्टीचा. पालन करता सर्वांची कल्पांती ग्रासी जना. उद्भवाकाली तू माता पोषण जीवनामध्ये. संवार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये. महाविद्या महामाया महामेधा महास्मृती. महामोहा स्वरूपा हे महादेवी महासुरी. प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभाविणी. कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा.
तू श्री तू ईश्वरी ह्रीं तू तू बुद्धिबोध लक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडधारिणी शुलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिणी तथा चाप शरधरे देवी भुषुंडी परिघायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य ती सुंदर परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यात जी शक्ती ती तूच सर्वरूपिणी सर्वशक्ती स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपाल संवार्ता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी माझा विष्णू शिवाय तू शंकर प्रलयाधीश तूच आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्र आहे योग्य जे आम्ही तुझे हे तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित यासी दुर्दशम मधुकेटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णुशी मारावे देते दान हे रात्री सुक्त श्री कुलदेवतार चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ श्री दुर्गाये नमः अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीची महिमा कशी मधुकैटपनाशतो सुरत समाधी वैश्याते मेधा ऋषी सांगतो विनियोग ओम प्रथमचरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद आनंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्निसत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथमचरित्र जपे विनियोग ध्यान खड्गा चक्रा गदानी चाप परिघा शुला भुषुंडी शिरा शंखाधारण चिकरी त्रिनयना सर्वांगभूषा धरा नीला सारखी कांतिपाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तविविधि निद्रा जगन्नायका ओम नमः चंडिकायै ओम ऐं मार्कंडेय उवाच सूर्यदनय सावर्णी मनु बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे एक सांगतो कृपावंत महामाया तेने मन्मत्तराधिप सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ पूर्वी स्वरवची शामाजी चैत्रवंशीय भूपती सुरतनाम महाराजा समस्त क्षितिमंडला पुत्रासमान तो राजा प्रजापालन तत्पर कौला विध्वंसी वैऱ्यांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरथाची घोर संग्राम तो करी कौला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरथ जिंकिला रण सोडून तो आला सांभाळी पुरा आपुले जिंकिले तेही वैऱ्यांनी भूप दीक्षिण झाला अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुणी सेनाबल लुटोनी या राजधानी शिरिंकिती शिकारीच्या मी शेराजा होऊनी अश्वस्वारतो दुर्दैवल उपाहे जात असे घोर काळणी आश्रम मेधा मुनीचा हिस्त्र कही विसावले शोभनीय शिष्यवृंदे राण सुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी काननी विचारे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्यांची याजवळी दुष्टते वृत्य पीडक छळता जनवृंदाशी कोण वारील त्या काळा माझा हत्ती शूर पुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वतकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांचे आमोजित लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता वाहुनी दुखी स्वगत त्यावणा मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठणी आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अनंतर जाणुनी विनम्र देवेश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला मोकळे करुणी चित्त हदगद त्याशी बोलिला वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनी काकुळी स्त्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धननारी पुत्र ही ना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लोटे तिघना दुःखीस्तमी वना आलो ग्रह वृत्तांत नाकळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्याची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजोवाच स्त्रीपुत्र धनजे वनवासासी कारण प्रिय लोभिनारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्य उवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे काय करावे ना सुचे पित्रस्नेह नसे पुत्रा धनिष्ठ उछळती मज पती प्रेमन पत्नीशी आत्मीय वैरी जाहले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदयी दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझी या पाषाण हृदयी आपता न भुले मी करू कसे मार्कंडेय उवाच मेधामुनीच्या सेवेची आले जोडणी सर्वते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्यतो विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश्यराजा करी काही वार्ता लपतयासळी राज उवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझ्या मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची असतव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढीला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन व्यक्त राहुनी ममतात याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्त जी कळुनी झोंबली आम्हा सज्ञा नसुनी आम्ही नकळे घेरलो कसे विवेकही नाही आम्ही की आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषिरुवाच भाग्यवंत समजताशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणारुचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी न जनांतरी दिवारात्री कुणी भोगी विवेकी नरत्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर नारी पशी परिसौख्य भोगती पशुपक्षी स्वयं क्षुधा तृषा याशी परी मोहित चित्त हे पिल्लांशी ओदन देती कळुनी मोह हा असा आपणा प्राप्त जे काही भोगा या दीर्घ कालते मानव इच्छिती पुत्राश पशुपक्षी
ही इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभावा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही नक मोकळे चराचर मायापाशी बांधले दुडट जे दिसे योगनिद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे जी माया स्त्री जगता सेविता पावले तिची भक्ता शिवर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देत असे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया परा विद्या तर्कही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राज उवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळभामा जगी जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मन ऋषिरुवाच जगद्रूपी नित्यरूपाती देवी विश्वव्यापक जैवकार्य सिद्ध व्हाया अजन्मा जन्म घेत असे अरूपाधुरुणी रूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेषासनी कर्णमळातुनी त्याच्या मधुकैटभ जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा मानी महाभय विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे आदिश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळूनी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेजस स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलने शिकुनी तुझे आले ते देते जवळी झोपला विष्णू पाहुनी जागा आणावया त्याला योग निद्रेसे तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी ब्रह्म उवाच तू स्वधा देवी षटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूपार्ध मात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तुझा उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासी सृजना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी रीम तू बुद्धिबोध लक्षण लज्जापुष्टी तुष्टी शांती क्षमा खंगधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा शाप शरधरे देवी भुषुंडी परिघायुधा सौम्य सौम्यतना माझी तू सौम्याती सुंदर परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्यासत्यात जी शक्ती ती तूच सर्व रूपिणी सर्व शक्ती स्तवयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संवार्ता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलयाधीश तुझा आधार त्याशिवाय सर्वाधारे तुझ्या स्तोत्रानुसुनी योगी जे आम्ही तुझी यश थोर देवी सर्वात प्रशंसती करावी मोहित याशी दुर्दशम मधुकेटबा जगदीश्वर श्री विष्णू जागेवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे देते दौण हे ऋषिर्वाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली ते धवाद अशी नेत्रनासिका हृदय बाहू श्री वक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाली एक जलामध्ये शेषाच्या शैरातुनी योगनिद्रेतुनी उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी देते ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती उठुनी विष्णूनी तेव्हा संग्राम त्याशी बांधिला 500 वर्ष ते ब्रह्मा बाहू युद्धात रंगती उन्मत्त झाले योद्धे महामाया विमोहित दैत्य म्हणती विष्णूशी मोर माग मनस्पित श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघे ही तरी निष्प्राण व्हाजणी द्यावावर इतुका हा दुसरा न लगे मज ऋषिर्वाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आमा वदावे जलना इथे जिथे श्री ऋषिर्वाच तथास्तु म्हणून जे तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवरी ठेवून या दोघांची शिरगी हरी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रगटली अशी एक महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला एम ओम श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ त्रिकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये प्रथमोध्यायः श्री कुलदेवताचरणार्पणमस्तु अध्याय दुसरा एकत्र तेजे देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्प्राण तोरणे विनियोग ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता उष्णिकछंदः शाकंभरी शक्ती दुर्गा बीजं वायुस्तत्वं यजुर्वेदः स्वरूपं श्री महालक्ष्मी प्रत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोगः ध्यान ओम शोभे अक्षगदानि शक्ति परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खंग शंख सुरभि अष्टादशी हस्तका शूला पाश सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नानना सेवी मे महिषासुरापहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना ओम ह्रीं ऋषिरुवाच देवी दैत्यांमध्ये पूर्वी शताधरण झाले महिषासुर दैत्येंद्र देवाचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊनी बैसला पराजित देवता गेल्या ब्रह्म्यास करुणी पुढे शिव विष्णूची ते होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगते जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुणाधिका महिषासुर गांधुनी स्वये झाला अतिश्वर स्वर्गीचे देव भूमीस फिरती ही नदीनते मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना दैत्यांचे वृत्त सांगून जाहले शरणागत नाशाया देते ऐसा तो सांगा साधन शक्यते देवता पिडल्या भारी एकता शिव विष्णुते क्रोधारक्त क्षणी झाले भ्रुकुटी ताटल्या भाऊ चक्रपाणी महाकोपी तेजवाही मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचे ही तेज त्यात सामावले इंद्रादी अन्य देवांचे तेज पिऊनी उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेज व्यापला सर्व ही दिशा देवता पाहती नेत्री तेजाशी तुलना नसे तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकाशी शिव तेजेचे मुख यमाराजाची या तेजे केस डोईस वाढले महतेज श्री विष्णूचे
भुजा उत्पन्न त्यातुनी चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातुनी कटी वरुणापासून जंगा नितंब तेजे पृथ्वीचे पद ते ब्रह्म तेजाने सूर्य तेजात आगळ्या करांगळ्या वसु तेजे कुबेराचे नासिका प्रजापतीची या तेजे वाढले दात देवीचे अग्नि तेजात त्रिनेत्र संध्याशे भ्रुकुटी तिची कान वायुतुनी झाले मिळाले देव तेजते त्यातुनी देवी कल्याणे प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले एक शूल दिला प्रेमे पिनाकदर शंकरे एक चक्र हरी दे आदरे अंबिके प्रती वरुण शंख देता हे शक्तीचे दानाग्नी दे दिला धनुष्य वायूने भाते दोन शरांसवे ऐरावताचा घंटा वज्र वज्रातुनी दिले सहस्रनेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे यमाने दितला दंड वरुणे पाशदेवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मा उदेक मंडलू रोमरोमी महातेज सूर्यदेवी भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला क्षीरसिंधू हार वस्त्रे दे कुंडल चुडामणी देईकडे अर्धचंद्र ते देकेयूर बाहुशी नुपुरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजिरी मुद्द्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मल फारसा दे विश्वकर्म सहर्षतो अस्त्र अभेद्य कवच देवीशी दान देतसे कमलामला वक्षासी सर्वदा फुल्ल ऐशिरे सागर देवीशी दे पद्मपुष्प करामध्ये हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसावयास्तव नाना रत्नमणी देई मधु पात्र कुबेर दे पृथ्वी धरता महानाग शेष दे नाग हारतो अनान्य देवता देती अस्त्रशस्त्रादी भूषणे ऐशी सन्मानिली देवी अनान्य देवतेंनीही उच्चस्वरे अट्टहासे ती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाशी शब्द उठला न भरले नभ त्या गुणे गगनी नाद मावेना नभये सान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप जाहला कंपित जाहली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जती भक्तिभावे महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले स्त्रीलोका शुद्ध पाहुणी उठले सज्ज देते ते सुसज्जित देते सेना सामोरी धावले त्वरे महिषासुर महाक्रोधे मने हे काय झाले सिंहनाद जिथे झाला धावला देते त्या स्थळी त्रिलोकी भरले तेज ऐशी देवी दिसे तया पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी झळके शिर व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता सहस्रो भुजदंडाची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ झाला योद्धा देते देवीची या तिथे अस्त्र शस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या महिषासुर सेनेचा चिक्षुर तो अधिपती करी शस्त्र वर्षा तो चामर सैनिका सवे 60 सहस्र रथींचा उदग्र स्वामी तो लढ 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महाहनु तीक्ष्ण रोम असिलोमा 5 कोटी रथींसवे रथी 60 लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे गजाश्वी 1 कोटी ते घेऊनी परिवारित 5 अरब रथींचा बिडाल स्वामी तो लढे सहस्रो ते महादेत्य सैन्य वाहनातुनी वाहने असहस्र कोटी महिषासुर त्या सवे सैन्य करी युद्धाशी हत्ती रथ ह्यातुनी तो मर भिंदीपाल शक्ती फरसा खंग मुसळ पट्टीशादी अस्त्रशस्त्रा प्रहार करती खळ वधया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी देत्यांनी चालले युद्ध तुंबळ उठले देते ते काही देवीशी शक्ती हाणीती फेकती पाशते काही मारिती खंग कोणीते उद्योग सर्व देत्यांचे दुर्गा देवी समारण्या क्रोधावली महादेवी देते शस्त्रास्त्र तोडीते थोडीही थकली नाही मुख म्लान नसे जरा शस्त्रास्त्र मारी देत्याशी स्तविती ऋषीदेवता वाहन सिंह देवीचे वनात वनवाजसा रणात असुरा मारी विचारे भय सोडणी निश्वास सोडता देवी सहस्रो गणतक्षणी सहस्र होऊन देत्या शस्त्रास्त्र मारे तेलणी फरसा भिंदी पालाने खंग पट्टीश घेऊनी सामना घेती देत्यांचा शूरवीर विलक्षण निर्भय देवीचेनी ते वधुनी असुराजना नगारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खंगाने असुरावधी देवीशी हर्षवया ते मृदंग ठोकती गण भयंकर घंटाना दे मूर्छित मारले किती शतावधी महादेत्य वधी देवी महाबला ओढले बांधुनी पाशे मारुनी तलवारती करी द्विधा असुरांसी गदा घाव कुणावरी लागले मुसळ कोणा उकती रक्त ते खळ शूलाने फाटली छाती शव लोळे भूमीवरी बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी देत्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कोणाची मान खंडली देव पीडक देत्यांची गतप्रण कलेवरे मधुनी तुटले कोणी जंगा गाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कबंद वाद्य ऐकुनी नाचती रणरंगी ते ताल सूर धरोनिया खडगंखंग शक्ती वृष्टी हाती असंख्य धडपा धावती देवीशी म्हणती थांब उन्मत्त शस्त्र फेकती रथहत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालण्यानुरली जागा रक्ताचे पाट चालले अरण्या जाळतो अग्नी देते सेनात शिरणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंद्र जळते तैसे देते गेले मरुणी ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हलवी सिंह गर्जना घोर तो करी व्याकुळ प्राण देत्यांचे ऐसेच वधले किती देवीची गणते लढती वदती देते सैनिका संतुष्ट देवा आकाशी आनंदे वर्षती फुले ओम श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्मे द्वितीयोऽध्यायः श्री कुलदैवता चरणार्पणमस्तु दुर्गा सप्तशती अध्याय 3
सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते महिषासुर ही वदला धन्य दुर्गा महाबली ध्यान ओम कांती सूर्य सहस्र रक्त वसना कंठी शिरो मालिका रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्या अभितीवरा मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभी डोई धरून रत्नमुकुटा देवी नमो पाहि माम ओम ऋषिर्वाच नाश पाहून दैत्यांचा चिक्षुर दैत्य क्रुद्धतो धावून आला पुढती वधाया देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी दैत्य असे शर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होत असे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्याचे सारथी अश्व अनायासे विदारले धनुष्यध्वजा तोडोनी बाणे विंदोनी त्या खळा घायाळ अंग प्रत्यंगे केला सेनापती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला धनुष्यरथ अश्वाशी मुकला सारथी सेवका तलवार मारली भाळी सिंहाशी घावतो करी भुजावा म्हणजे देवीची प्रहार साधला तिथे बाहुशी लागता तुटली दैत्याची तलवार ती सक्रोध रक्तनेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी माराया फेकला नभमंडळी सूर्यासमप्रभा ज्याची चालला तेजवान तो देवीने शूल फेकोनी तोडला शूल सत्वरी चिक्षुर मारला वेगे गर्ज प्राण पडे खळ आला चामर धावोनी देव पीडिके दुर्जन हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबला ऐसी हुंकार करता त्वरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तक्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडोनिया बाहू युद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती दोघेही हत्तीवरुडी आले तेव्हा महितळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभाधुनी उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर देते सकळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षादी माराने उदग्रने देते तो असा देवीचे हातून मेला चपेट्यांनी कराल तो गदेने उद्वत मेला बाणाने ताम्रअंधक बाष्कल बिंदिपालाने मारी देवी दक्षिणी त्रिनेत्रीने त्रिशूलाने उग्रास्य मारला तोरे उग्रवीर्य महाहनु देवी दैत्य तेही विदारले बिडाल तलवारीने धडापासून तोडला दुर्धर दुर्मुख देत्या बाणाने नाश झाला सेना संहारता आईशी रेड्याचे रूप घेखळ महिषासुर देताप देवीचे गण त्रासले हुंदाडा देत कोणाशी कुराणी मार देत असे पुष्टशिंगे कुणा मारी वेगाने वरती कुटी सिंहनादे कुणी मेले निश्वास वायूने कुणी धराशायी किती झाले देवीचे गण दक्षिणी सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रती तेव्हा अंतरी क्रोध दाटला महिषासुर द्वेषाने पर्वत उचली तुरे शिंगाने फेकुनी भूमी गर्जना घरी करीत घोरतो वेगाने त्याची या पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा पुच्छाने तो उठती लाटा बुडवी सिंधू प्रतुषी शिंगाच्या हालचालीने नाशती मेघमालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सक्रोध महादैत्याशी पाहता चंडी कोपली वदार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर बांधला दैत्य पाशाने रणीबद्ध त्या गुणे रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धरीधारी सिंह धावून धावे तो वार आला शिरावरी क्षणार्धी नर्तो झाला खंग हाती असा दिसे ढाल तलवार देवी ती घेऊन घाव घालिता सोडून तो मानवी रूपा आला झाला गज भयानक सिंहाशी ओढी देवीच्या सुंड त्याचा महाबली कंगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देत असे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन सुरभी पिवणी अंबा अमृतोन्माद पावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली बलोन्मत दैत्य गरजे शिंग मारोणी पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडोनी केले चूर्ण महाचल रक्तोष्टती सुधा देवी वाचा शौर्येन प्रकंपित देवी उवाच तुझा विक्रम पाहू दे जोवरे मी पिते सुधा पडता तू प्राणहीन गर्जतील सुरेश्वर ऋषिर्वाच ऐसे बोलून ती देवी दाबी पायामध्ये खळ कंठाशी लक्ष्मी त्याच्या शूला घात करीत असे रेड्याचे मुख फोडोनी बाहेर येत असे नर देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधीला तरी तो धावला तेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्याचे महिषासुरमर्दिनी हाहाकारणी झाला दैत्य सेना पळे भये समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती देवता महर्षी दिव्य दुर्गास्तवन मांडिती यश गंधर्व ते गाती करीती नृत्य अप्सरा श्री अच्युत विरचितयाम प्राकृत भावार्थटिकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे तृतीयोध्याय श्री कुलदेवताचरणार्पणमस्तु दुर्गा सप्तशती अध्याय 4 ध्यान ओम कालाभ्राजी कटाक्षे अरिकुलभयदा चंद्रभाळी जयेशी शंखाचक्रा कृपाणा त्रिशूलकरधरा धारी नेत्रत्रयाशी सिंहस्कंधाधिधिरुडा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करी जय घ्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेविती सिद्धिशी जय ओम ऋषिर्वाच दुर्गा महान महिषासुर दैत्यमारी शक्रादिदेव नमनाली न होती भारी लावण्याङ्ग फुलती यश सौख्यदाणे देवी स्तोत्र करीती सुरनम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती ती देव स्वर्गभुवनी जिची या विभूती जी पूजनीय ऋषिदेव जगज्जनाला होती सनमिता हितदा आम्हाला ठावा प्रभावन जिचा भगवान अनंता ब्रह्मा शिवान वदवे नित्य स्तोत्र गाता ती चंडिका खील जगत परिपालनाचा वाहो विचार शुभमंगल भावनांचा जी पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या भाग्य सरुदा
सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलीनांतरी लाजयशी पाळी जगासनमितो तिची आपदाशी नावर्णवे त्वदीय रूप चिंत्य ऐसे ते शौर्य जे असुरनाश कठोर जैसे जी देव दैत्य समरी सकळात शूर चारित्र्य अद्भुत कसे स्तवमी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेने हरिहर तुला नच दोष धूळ आचार तूच सकल जगदंश भूता अव्यक्त तूच परमा प्रकृती समजता स्वाहा स्वरूप तुझी हे तव नाम घोषे यज्ञात होती सुरतृप्त त्वदीय श्वासे श्राद्धात तृप्ती पितरात व कारणाने तेने स्वधा जन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधन अचिंत्य महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमूल ज्याचे अभ्यासती मुनिजया निगमापथाला विद्या अपरा तूच न अन्य तुझ्या रूपाला तू शद्व ऋग यजू आणि सुसामछंदा ऐश्वर्य क्षत्रिय श्रुती धन धान्य मुद्रा तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषिकयाती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तूच ते दृढशक्ती मेधा नौका त्वदीय बळ तारी प्रपंच बाधा तू कैट भारी हृदयी तव वत्सचिन्ह गौरी तुझा शिवकरी अतिथोर मान ईशत सुहास अमला शशीपूर्ण बिंबा लावण्य कांती कणका सुकुमारी अंबा पाहोणी क्रोध चढला महिषासुराशी केला प्रहार नवलावह मात ऐशी चंद्रानने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयान ज्या पाहता महिष तोनच सोडी प्राण भील कालही जया बघता मुखाला पाहोन तेनच विनाश तरी खळाला संतुष्ट तू तर जगा हितलाभ होतो क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी त्वा मारिले सहखळा महिषासुराशी तू सुप्रसन्न तरी त्या जगी मान त्यांचा लाभे यशस्त्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्री पुत्र सेवकतया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळवून श्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुक्त स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोकी कर्म फळलाभ तुझेनी होती नामे तुझ्या भय हरे भवपीडितांचे तू बुद्धितेज जगती हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भय हारिणी तू एक तुझी सर्वोपकारिणी ब्रिदावली ते तुझीची पावत सौख्यजन या शुभकामनेने तुमारीशी खळजना रणिशूरतेने ते नरकामी भवसागरी मुक्त व्हाया दैत्या जना वदसी तू सदैरणाया त्वदृष्टिपात जरी जाळील विश्वसारे संवारिश असुर तू तरी शस्त्रभारे स्पर्शे पवित्र रिपुहोनी उद्धरावा हा भाव तो तव मनातैसे असावा पाहुणी खडग त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्व येईन असुर बल कोण नेत्री चंद्राने तव सुदर्शन जास होते अंधत्व येईल तया सकसे तरी ते दृष्टा पराभूत करी तव देवीशील लावण्यकांती तव चिद्रुपते अतुल निर्गव होती सूर स्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकिशी रिपुदळा करुणार्द्रपणाने लावण्य सुंदरी जिला रिपु कापत आहे गे थोर कोण तुझहुनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी संवारली अरिदळे त्रैलोक शांते दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते आम्हा दिले अभयत्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवूनी पायी भाळे शूलाने रक्ष हे देवी खडगाने रक्ष अंबिके रक्ष धनुष्य टंकारे घंटाध्वनी करुणिया पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा त्रिशूल घेऊनी हाती रक्षे उत्तरेश्वरी भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्या गुणे खळग शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊनी आम्हा संरक्षावे तू असदा ऋषिर्वाच जगन्माता महादुर्गा स्तविली एशियापरी दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजती देवता दिव्य धूप भक्ती भावे सुगंध अर्चिती तिला प्रणाम करीतो देव प्रसन्न देवी बोलत देवी वाच तुमचे म्हणी जी इच्छा मागावा वर तो मला देव उवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर तो वैरी ठार केला तू वारणी तरी द्यावे आम्हा काही इच्छिशी तू महेश्वरी आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका संकट निस्तरावे गे गाती जे स्तोत्र त्याची वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळवतया अंबेत्वा प्रसन्न वदने प्रसन्न असने सदा ऋषिर्वाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगतिता तथास्तु वरदेवनी झाली गुप्त तिथे नृपा त्रिलोक हित करती जी देवांच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर पुढे देवहितांसाठी निशुंभ शुंभ नाशिवी गौरीपासून घे जन्मकथा सुंदर देवीची यथावत सांगतो ऐका प्रसंग तो पूर्ण आता सर्व हे लोकारक्षाया प्रकटेती पुन्हा पुन्हा ह्रीं ओम श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये चतुर्थोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु दुर्गा सप्तशती अध्याय 5 देवीशी स्तविती देव सांगती चंडमुंडते शुंभ पाठवी दूताशी निराश दूत येतसे विनियोग ओमस्य श्री उत्तरचरित्रस्य रुद्र ऋषिः श्री महासरस्वती देवता अनुष्टुप छन्दः भीमा शक्तिः भ्रामरी बीजं सूर्यसत्वं सामवेदः स्वरूपं श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तरचरित्रपाठे विनियोगः ध्यान ओम घंटा शूलहला निशंकमुसला चक्रधनु सायका हस्ताद्विधरुणी शरद शशी जशी कांती मनोहारिका गौरी देह समुद्भवा त्रिजगता आधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजतमी शुंभादि केले स्वहा ओम क्लीं ऋषिर्वाच पूर्वी शुंभ निशुंभाने हरविला शचीपती त्रैलोक्य यज्ञ भागाशी त्याचे पासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम त्याची याची पद तया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातुनी देवतांशी बाहेर नित्य काढिती
अपराजिता देवीचे देवास्मरण झाले. अपात्तिकाली स्मरता मध निश्चित धावणे. देवांसी असा अंबेचा आशीर्वाद पुरातन. अपमाने महादुःखी स्मरती देव अंबिका. आठवणीवर लागी संकटी सोडविनवी. देवता चिंतून येशा हिमालय गिरीवरी. भगवती विष्णू माया स्तविती मन लावणी. देवा उचू नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन. नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला. नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः. ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्य रूपा नमो सदा. शरणागता कल्याणी सिद्धी रूपा नमो नमः. दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः. दुर्गा तू दुर्गामपारा तू सार सर्व कारिणी. ख्याती आणि कृष्णा धुम्रेशी नित्यवंदन. अति सौम्या अति रौद्रा वारंवार प्रणामः. नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई चैतना मनवीतसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये बुद्धी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सर्व प्राणांची निद्रा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी क्षुधा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये छाया रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी शक्ती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये क्षमा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये शांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये दया रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी तृष्टी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये माता रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये भ्रांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्यापजी. जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः. चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. वृत्त वंशस्थ्य आदिष्टनाभे स्तविती जिलासुर जिये ससेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबैश्वरी नसो आम्हाला विपदा कदापि उदंड दैत्यग्रासिता आम्हासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जणी आम्हा न राहो विपदा कदा कुणी. ऋषिरुवाच देवता स्तवित होत्या जानवी स्नान इच्छुनी. त्या स्थळी पार्वती देवी आली राजा तक्षणी. विचारिता ती देवांशी देवी भ्रुकुटी सुंदरा. उद्भवली तिच्या देही शिवा बोले चित्रिते तिला. स्तोत्र माझेच हे गाती शुंभाने तुच्छ लेखले. पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्व हे. पार्वतीपासून तेथे अंबिकोद्भव झाला. कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी. कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी जाहली. हिमाचलावरी ख्याती पावली कालिका भाऊ. शुंभ निशुंभ दैत्याचे सेवक चंड मुंडते. पाहती अंबिकेची या लावण्य देह यष्टीशी. जाऊनी सांगते शुंभा एक लावण्य सुंदरी. हिमाचली वसे राजा सर्वत्र कांतिमानजी. नसेल पाहिली कोणी कोण कोठली शोधगे. असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी. स्त्रीरत्न दिव्यांगाची दीप्ती सर्वत्र फांकली. हिमाचलावरी अजुनी पहा जाऊनी तू सये. मणी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्नमालिका. ते सर्व तुझ्या सदनी सुदैवे शोभती प्रभो. पारिजात तरुश्रेष्ठ अश्व उच्चे श्रवा तुवा. ऐरावत गजरत्न इंद्र पासून घेतले. हंस संयुक्त हे शोभे विमानांगणी तुझ्या. विद्या त्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या. कुबेराचा निधी तो त्वा महात्मा पद्म हिरावला. किंजलकिनी युग्ममाला सागराने तुला दिली. कांचन स्त्रावी जे छत्र होते वरुणाची आघरी. प्रजापतीची आपाशी ते आता जवळी तुझ्या. उत्क्रांतिता मृत्युशक्ती सागरातील रत्न जे. वरुणपाश तो आज निशुंभाजवळी असे. अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित. अर्पिले तुझ देतेशा सर्व रत्ने तुझ्या घरी. स्त्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा. कल्याणमयी ती देवी नोहे प्राप्त तुला कशी. ऋषिरुवाच ऐकुनी चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे. सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगे तयादुता. आज्ञेने माझी आजावे बोलावे देवीशी असे. उपाययोजनी ऐसा आणावे सत्वरे तिला. तो दूत तेथे गेला रम्य पर्वतच्या स्थळी. मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा. दूत उवाच देवी देतेश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर.
दूत मी प्रेषित त्याचा आलो तुझ्यावळी तुझ्या अव्याहात सर्वज्ञ आज्ञा मानिती देवता ऐशा त्या दैत्य श्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो मम त्रैलोक्य अखिल वश कीर्ती मज देवता यज्ञ भागही मी सर्वा भिन्न भिन्न समर्पितो त्रैलोकी रत्नचे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची ऐरावत जिंकिला मी इंद्र वाहन जो असे उच्चे श्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज वंदोनी नम्रत्वे अर्पिती मला देवगंधर्व नागांचे जवळी रत्न थोरजे ते सर्व माझी आपाशी सध्या आहेत सुंदरी स्त्री रत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला रत्नभुक्त्या पाशी त्वायावे रत्नवल्लिके ममानुज महाशूर अथवा मज सेवतू सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमिचेवरी परमेश्वर्य अतुल्य पावशी मदनुग्रहे विवरुणी बुद्धिशी भावी पत्नी तू मज ऋषिर्वाच ऐकुनी दूत वचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्याशी जी धरी त्रैलोके देवी उवाच सत्य तू बोलला दूता अल्प मिथ्या नसे इथे प्रतिज्ञा ऐशी निश्चय पहिलाच हा करू मी मिथ्य तो कसा ऐकावा मम निश्चय मज जिंक्य संग्रामी मम गर्वासनाशिवी माझ्या सम असे शूर होईल पती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुणी त्वरे वरावे मज जा सांग विलंब काय साईथे दूत उवाच देवी गर्वांध तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभापुरती उभा राहिल कोण गे देवी देत घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नार तू कोठे युद्धात राशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धक्षेत्रीचा तया दित्या सवे केशी बले रण इच्छिशी शुंभ निशुंभाजवळी मानाने चल तू आता नातरी केस ओढुनी तृणवत नेती ते तुला देवी उवाच शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू ते कसे निर्धार पाहिला माझा विचार रावा वाचुनीच हा आता तू सांग जाऊनी बोलिले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जे तया ओम श्री अच्युत विरचितयाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे पंचमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु दुर्गा सप्तशती अध्याय 6 धूम्रलोचन वध ध्यान ओम नागाधीश्वरी बैसली फणिमणी दीप्तानळे शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रये रेखिली माला कुंभ कपाल अंबुजकरा चंद्रार्थ डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरव कांकिनी पद्मावती ध्यातसे ओम ऋषिरुवाच देवीचे कुडी ऐसे दूत विद्रोह तो करी दैत्यराजस विस्तारे कळवी वृत्त जाहले कोणी दूत वचना सक्रोध दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत तो धूम्रलोचना जावे आणावे ओढून तिला धरुणिकेस दुष्टीचे कुबलात कार्य करून या तिच्या संरक्षणासाठी यक्ष गंधर्व हो कोणी अवश्य तत्क्षणी त्यांना वधावे त्वा महाशुरा ऋषिर्वाच आज्ञांकितासा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाचे पाशी म्हणे गरजुनी चालतू न मानिशी या वचना तरी ओढेन केसमी बलपूर्वक क्रोधाने नेईन बोलला असे देवी उवाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी मज ओढून नेताना करीन नारी कायमी ऋषिर्वाच ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन हुंकार मात्रे अंबेच्या तक्षणी भस्म झाला दैत्य सेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशूंचा तोर वर्षाव चालला देवीचा वाहन सिंह आयाळ हलवनिया गर्जुनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे दाडा पंजे तीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये घायाळ कुरीनी टाकी मय हा दैत्यांशी सिंह तो नखाने फाडले कोणाचे पोट तो चिरी सपेटा मारुनी कोणा धडाशी करी वेगळा भुजा मस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फाडुनी केसरी पीतसे रक्त आयाळ हलवनिया अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चवताळला मारी असुर सेनेला देवी प्रिया महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त झाला कापती ओठ दैत्यांचे चंड मुंड महाकळ आज्ञा दैत्यांचा तो तेव्हा एका दैत्य महाबली धरुणी केस ओढा ती आणा देवी इथे तत्वरे नाजुळे तरी एक आहे शस्त्रास्त्र घावही करा आसुरी आपली विद्या टाकुनी देवीच्या वरी वधावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढुनी तयांना आणा दुष्ट स्त्री वदताबरी ओम श्री अच्युत विरचितयाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे षष्ठोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु सप्तशती अध्याय 7 चंडमुंड वध ध्यान ओम ध्यावी रत्नपीठा मधुर शुकस्वरा ऐकी जय श्यामलांगी पद्माशी पाय ठेवी शिरीषशिकला वाद्यवीणा सुरंगी कंठे कल्हार माला नियमित विलसे चोळी तिरक्त वस्त्रा मातंगी शंख पाचा मधुर मधुमदा कुंकू भाळी विचित्रा ओम ऋषिर्वाच आज्ञेने शुंभदैत्याच्या चतुरंगिनी घेऊनी चंडमुंड महादैत्य शस्त्रांसह चालले सिंहाचे वरी देवी मंद हास्य करीत असे दिसे हिमाचलाजिया सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना धरण्याला भवानीशी तत्पर सर्व जाहले अंबिका क्रोधायुक्ता ती पाहता दैत्य धावती काळा रंग मुखी आला क्रोधे संतप्त जाहली ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विक्राळ आणना तलवार पाश घेऊनी काली प्रकटली स्वये विचित्र खटवांग धरा मुंडमाळा गळ्यामध्ये चित्ता चर्म परिधाना शुष्क मांसा भयंकर अतिविस्तार वदना जिव्हा तरल भीषणा निमग्ना रक्तनयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्या वर कालिका भक्षी प्राणास त्यांची पार्श्वरक्षक मारले माहुत अंकुशधारी साघंटा गजसैनिक एका हाती धरुनिया त्यांचा ती प्राण भक्षित सारथीरथ अश्वादी
आदी दैत्य सेना महानती भयानक काळमुखी कालीचा नाश होत असे. लाथ गुद्दे कुणा मारी धक्के देके सोडूनी गळा दाबी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने असुरांची शस्त्रास्त्रे तोंडात धरुनी त्वरे तोडूनी फोडूनी टाकी दात तावित अंबिका सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारिले. कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते खटवांग तलवारीने दंताग्रे चावले. किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दुष्ट महाकळ क्षणात मारली सेना असुरांची. महाबली काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी. भयानलोचना देवी बाणांनी न दिसे कुणा मेघांनी न दिसे सूर्यदेवीच्या मुखमंडली. बाणचक्र पडून या होता तिलीन तक्षणी सक्रोध गर्जना केली कालीने विकटाद्भुत. विकराळ वदनी दात भयान दिसती तिचे तलवार थोर घेऊन देवी हुंकार देत असे. धरुणी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी मुंड धावून या येता देवी तलवार घेऊन क्रोधाने मारुनी त्याला संग्रामी लोळवीत असे. महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे. पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी दोघांचे मुंड घेऊन काली गर्जोनी तोरती. चंडिके जवळी गेली विजयोन्मत बोलत चंडमुंड पशुगे हे भेट मी दिली जी तुला. शुंभनी शुंभाशी आता धावे त्वा स्वैरणी ऋषिर्वाच पाहुणी मुंड चौघांचे चंडमुंड विनाशतो. चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली. चंडमुंड समारोनी आली तू मद पाशिगे चामुंडा म्हणून लिहिलो की तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युत वीरचितायम प्राकृत भावार्थ टीकायम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महात्म्य सप्तमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. जय जगदंब. अध्याय 8 दुर्गा सप्तशती. रक्तबीज ध्यान. ओम प्रभात सूर्या परिस्नेह नेत्री धरित पाशांकुश बाण हाती प्रदीप्त शक्ती आदिमादिकांनी अशी सदा देता सो भवानी. ओम ऋषिर्वाच चंडमुंड महादैत्य देते सेना महाबली संग्रामी गे मेली पावनी शुंभ संधा फलामणी असली नसली दैत्य दैत्यांची सेना दैत्यांची काढील रणा आज्ञा देवनी शुंभ साधी संग्राम सिद्धीस. सेनापतीचे 86 उदायुध चलारणी 84 कुंभो देवा नावाचे सैनिक घेऊन चला. 50 कोटी ते वीर यशत धौम्र कुलोत्तम. सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी. कालकदोर्हद मौर्य कालकेय महासुर युद्धाशी सज्ज होऊनी ममाद्यने चला त्वरे. प्रखर शास्त्रा तो शुंभ आज्ञा देत्यांशी देऊनी सहस्रो सैन्य घेऊन युद्धाशी रणी जात असे. भयंकर दैत्य सेना पाहुनी चंडिकारणी टंकारनादे भैरवी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका. नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहुधनुष्य सिंह घंट्यांचा नाद गेला दिगंतरा. उल्हासे मुखकालीचे वाटले विजयास्तव तू मुला नाद तो ऐसा एकूणी दैत्य धावले. चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरती. ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी. ज्या पराक्रमे संपन्न देवाच्या प्रतिमा तुझ्या चंडिके जवळी गेल्या दैत्य संवार इच्छुनी. रूपवेश ज्या देवाचा शक्ती त्याची तशी दिसे. शस्त्रास्त्र घेऊन हाती आला युद्धार्थ देवता. हंसयुक्त विमानेशी अक्षसूत्र कमंडलू आली. श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी तीरणा महेश्वरी वृषभेशी त्रिशूल वरधारिणी. कंकण महानागाचे भाळी चंद्रार्थ भूषण. कार्तिकेयाची जी शक्ती मयूर वरवाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका. पातली रणा वैष्णवी गरुडा सीन शंखचक्र गदाधर शारंगधनु हाताशी एका हातात क्रमते. श्रीहरी यज्ञवराहा वाराही शक्तीचे त्या वराहरूप स्वरूपे आली. दक्षित्री उपस्थित नारसिंही नरसिंहापुरी आली ते. ती केश झाडीता क्रोधे तारे ते पडती धरणी. इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतावरी वसे. प्रति इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र साजरे. देवी शक्ती चवे चंडी पाहुनी रणशंकर वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देत असे. देवीपासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रकट संग्रामी गर्जे शतशिवा तशी. ती अपराजिता देवी जटा धुमिल शंकरा म्हणे तू दूत होऊनी बोध शुंभ निशुंभते. त्या अग्नी त्या अति गर्वांधाशी तसेच दैत्य सैनिका इच्छिती युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा. दैत्यांनो जा पातळी जीवित पाहिजे तरी त्रैलोक्य राज घ्या इंद्रा देवासी यज्ञ भागतो. बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा. माझ्या शिवा तुम्हाला गी बक्षतील तक्षणी. शिवदूत जिचा झाला ऐशी सन्मान्य जी जगी. शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात झाले. शिवबोधासी कोणी गात्यायनी जिथे असे. सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले. मत्सर ज्यांच्या ते दैत्य सोबती वृष्टी शक्ती बाणादी देवा लागुनी मारी ती. टंकारुणी धनुष्याशी अस्त्राशी प्रतिशस्त्र दे. शस्त्रास्त्र तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा. शूल मारुनी ती काली खडवांगे वधवुनी गुणा. शत्रूच्या घेऊनी प्राणा विचरित भूमिशी. ब्रह्माणी कमंडलूचे जलपैकी जिथे कुठे तेथील शत्रू निस्तेज होती. हिन पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारून वैष्णवी. कार्तिकेयाची जी शक्ती देते संवार साधित. इंद्रशक्तीची या वज्रईशत अशह दैत्य दानव. रक्त सांडवून अंगाचे पडले निष्प्राणभूमिशी. वाराही दंत गाडांनी चक्राने वार साधुनी. असंख्य दैत्य संवारी विच्छिन्न लोळती भूमी. नारसिंहींना खागराने पाडी दैत्य महाबली. करुणी सिंहनादासी रणी फिरे भयानक. शिवदूतीच्या नादे भयभीत सुरदे. शिवदूतीची हस्ते वध त्यांचा होत क्षणी. मातृगण महाक्रोधी वदता दैत्य सैनिका. पळाली असुर सेना भयाने प्राण घेऊन दैत्यांशी पळता पाहे रक्तबीज महाकळ. युद्धा लागीत एकाळी त्या संग्रामी धावला. रक्तदेहातून त्याच्या सांडता एकतेमयी. तद्वत दुसरा दैत्य
उद्भवे लढणारणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधोनी घायल देते झाला तेंब रक्तातून आले तितुके देते धावले युद्ध खेळावया लागी सर्वांचे पूर्णार्थता वीर्य बल शौर्य युक्त रक्तबीज समानते रक्ततेंबातून तेथे देते उद्भवले रणा मात्र गणासवे घोर खेळती युद्ध शूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भूवरी पुन्हा वज्राची घावे घायाळ रक्तसांडितो रक्तबीज संख्यात होती शतशस्त्रिक वैष्णवी चक्र सोडून करी घायाळ देते तो इंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे चक्रच घाव लागून रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजांनी जगमंडळ व्यापले रक्त शक्ती मारोणी कौमारी वाराही खडग घालून माहेश्वरी त्रिशूलांनी रक्तबीज समारित या कृत्य महादित्याने महाशक्तीवरी रणी गदाघात करून या स्वशौर्य पूर्ण दाविले शक्ती शूला दिघातांनी सांडले रक्तभूमीशी रक्तबीज त्यातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसते रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता पाहुणी खिंड देवांशी काली चंडिकीशी म्हणे चामुंडे आपुले मुख पसरावे तू आतुरे माझी या शस्त्रपाताने घायल रक्तबीजा रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासवे वत्वा महामुखे संहारता रक्त सारे विचारता रणतत्वा क्षीण होऊन तो दैत्य निष्ठ होणार निश्चित एशिया युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरा नाही ऐसे बोलणार रक्त पुन्हा रक्तबीजाशी मारित शोषले रक्त कालीने क्रुद रक्तबीज जरी गदा चंडीवरी हाणी नाश इच्छित देवीचा थोडीही दुखी ना झाली गदा सोसोनी चंडिका रक्तबीजाची आदेही देवीने घाव घातले सांडले रक्त जे त्यांचे कालिका नष्ट ते करी रक्तांपासून जे दैत्य दारी मारी देवी तक्षणी वज्रबाण खडगरुष्टी रक्तबीजा समारित चामुंडा रक्त संहारी तेणे दैत्य नव्हे पुन्हा वेणे विधी शस्त्रास्त्राने रक्तहीन महाकळ पडला निष्प्राण पृथ्वीशी निरपळा रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्याची अवधे धैर्य देवांशी जाहले मात्र गणा महासौख्य रक्तबीज न राहिला रणमध्ये अतिहर्षे रणी नाचती देवता ओम श्री अच्युतवीरचत्यां प्राकृत भावर्त टीकां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये आश्रमोदय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु दुर्गा सप्तशती अध्याय 9 शुंभवध ध्यान ओम बंदुक कांचन तनू रुचिराक्षमाळा शोभे भुजेत वरदांकुश पाश बाळा चंद्रार्थ नेत्रत्रय सुंदरनारी भावे तिला शरणमिनीता आनंदकारी ओम राजोवाच विचित्र कथा आहे अशी स्वामी सांगितले मज देवीचे महिमा भारी रक्तबीजवदामुळे रक्तबीजारणी मेला आता शुंभनिशुंभजे कर्तव्य करती कैसे ते व्रत इच्छिते मन ऋषिर्वाच रक्तबीजादी दैत्यासी निष्प्राण पाहतारणी शुंभनिशुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्यनाशास पाहुनी क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चौ बाजूस क्रोध शस्त्र घेऊनी धावती चावणी ओठा दैत्य देवीशी मारण्यास शुंभ सक्रोध तो धावे हरवी मात्र कागण मारावया चंडिकेशी संग्रामी झाला उभा मेघापरी बाणवर्षा रणी चाले भयंकर शुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुनी घाव केले तया वीरा अंगी आघात जाहले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊनी देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी घाव तो करी शूरप्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीची तो मोडी तक्षणी लागता तेव्हा सोडीत तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून कंडली मध्ये द्विभाग होऊनी पडे सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुणी देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाके अशी चंडी पराक्रमी परशु घेऊन येता देवी बाणास फेकुनी निशुंभा शिरणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीशी बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढुनी वधावया अंबिके शिरणी तो धाव घेत असे अनुपम पूजा 8 सायुध बसला रथी झाकले नभ शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे तो येता शंख देवीने वाजविला अतिबळे प्रत्यंच्या ओढून केला शुद्ध दुस्संगरी घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले दिशा दाही भरून या ध्वनी गेला नभावरी तेव्हा गर्जते सिंहचम गजचित्कार थांबले गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित जाहले जग कालीने उचलोनी या हात भोवरी मारले दयाचा शद्व वाढोनी पाहिले शद्व थोपती शिवदूती अट्टहास करीता दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दुष्टा आता येथे उभा राहा तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकतीच्या देवी मारवणी बोथाटी शक्ती केली पराजित शुंभ तेव्हा सिंहनादे गजवी त्रैलोक हे ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावे शूलाने मारिता शुंभ आली मूर्छात पडे भूमी डोळानं उघडी ऐसा निश्चेष्ट पडला कळ निशुंभ होणी जागा मूर्छेतून रणामध्ये देवी काली आणि सिंह क्रोधे धावा करीत असे दशसहस्र वाहुनी निशुंभ चक्र फेकित आच्छादन झणी केले चंडिकेवर त्या वीरे दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडोनी ती शर चक्रबाण तयाचे ते तोडी क्षण न लागता निशुंभ सैन्य घेऊनी गदा हाती धरून या वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धाविला गदा तोडली देवीने मारुनी तलवारती दैत्याने शूल हातीशी घेतला मारण्यातीला चंडिका पाहुणी ऐसे शूलपैकी त्यावरी छाती फोडून या त्याची शूल तो राहिला उभा दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तणुनी देवीशी म्हणे त्वेषाने राहा उभी देवीने कडे फेकून त्याच्या मस्तक तोडले हासली जोराने दैत्य तो पडला धनी सिंह कठोर दाडांनी दैत्यांचे कंठ फोडित काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे कौमारीने किती कांशी केले निष्प्राण संगरी ब्रह्माणीच्या मंत्रणी रे निस्तेज जाहले किती
त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक झाले वाराही ती सुळे मारी तेणे मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडोनी देती दैत्यांशी छेदित ऐंद्री ती वज्र मारुणी असंख्य ध्वरी दुर्जना दैत्य मेले तर ते काही पळाले त्यातून किती काली शिवदूती सिंह त्यांनी संहार मांडला. श्री अच्युत विरचितम प्राकृत भावार्थरिकायम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्मे नवमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. दुर्गा सप्तशती अध्याय 10. ध्यान जीतप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुषर युतांकुश पाशशूल बाहू सुशोभित जिची शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदय ध्यात धृतेंदुलेखा ओम ऋषिर्वाच निशुंभ प्रिय बंधुशी देते सेने सेव्यव्रत पाहू निशुंभ संक्रोधे बोले तो अंबिके प्रती गर्वांध होशिका मागे दुर्गे मान्यता व्यर्थे तुझी सहाय्य तुझं सर्वांचे तेने विजय हो तुझा. देवी वाच दृष्टान्य नसे कोणी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मद्रुपी मिळती पहा ब्रह्माणी आदिच्या देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली. देवी वाच माझ्या विभूती ज्या होत्या मद्रुपी लीन होनी एकटी रणी मी येथे स्थिर व्हावे वाशुरा. ऋषिर्वाच पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल शस्त्रास्त्र बाण वर्षाने लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी या जना दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्या युतावरी शुंभ निवार अस्त्र विचिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुनी तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्रे देवी झाकली सकृत बाण मारुनी देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी महादैत्य येतात अंबिकेवरी देवीने चक्र मारुनी शक्तीमध्येच तोडले शतशर्षी दीप्त ऐसी ढाल घे तलवार तो चौताळुनी आक्रोधे धावला देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली. घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मृद्गल घेऊन हाती देतेसे देवी सुलक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मृद्गुल तोडता त्वरे बुक्का मारावया लागी मूठ बांधी महाकळ देवीशी मारता बुक्का चपेट दे सुरेश्वरी छातीत तया देत्याच्या थोराघात झाला शुंभ एका चपेट्याने पडला धनी मूर्छित पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तेथे पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्धी आणि मुनिजन आश्चर्य करीती चित्ती आकाशी शस्त्र दाटती बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून या शुंभाशी पाडी भुवरी देवी ती तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत देते राज शुंभ आला पाहुणी आपल्याकडे त्रिशूळ फेकुनी देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते उडाला प्राण देत्याचा देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्तता आली तो सर्व लोकी दक्षिणी दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुस्वच्छ झाले उल्कापात होते ते थांबले मेघ कुष्ठिळ नद्यांचे निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुंभ मेला परिसोनी देवार्षी तंत्री गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्यमोहक अप्सरागण तालाशी धरुणी नाचती नभी वायू सुपावन वाहे सूर्यकर प्रकाशती प्रज्वल झाला अग्नी भीषण युद्ध थांबले. श्री अच्युत विरचितम प्राकृत भावार्थ टीकायम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्म्य दशमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. दुर्गा सप्तशती अध्याय 11. देवता स्तोत्र करीती देवीचे शुभमंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना ध्यान बाल रविवत कांती शशिभाळी सुस्तन त्रैनेत्री सुहास्य वदनावर्ती वरदा कुशपाश अभयते हाती ओम ऋषिर्वाच देवी वदी शुंभ महासुरेंद्रा इंद्रा देवन्नी करुणी समोरा कातेयनिशी सुरसूत्र गाती त्याचे प्रसानन देई कांती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आधीश्वरी तू चराचराला आधारभूत जगदास एक मही स्वरूपास्थित तू अशोक शौर्य असीमा तव पार नाही पाणी जगा तृप्ती तुझे नि होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मूलाग्र विश्वापरमा तू माया मोहितत्वाया जगदास केले मोक्षा तू आलोक किती नेले विद्या समजता तुझी देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सकाळ जगाला वाणी पराशद शद्वान तुझ्या सवाला सर्वभूत स्थिता देवी स्वर्गमुक्ती प्रदायिनी स्तवाय योग्य हे स्तोत्र उक्ती अन्य न याहुनी सर्वांच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित स्वर्गापवर्ग दे देवी नारायणी नमोस्तुते कालाकाष्ठाद्विरूपाने परिणाम प्रदायिनी विश्वनाशोत्तर शक्ती नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सृष्टी स्थिती विनाशा हे शक्ती भूते सनातनी गुणाश्रय गुणमये नारायणी नमोस्तुते शरणागत दीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्य हरे देवी नारायणी नमोस्तुते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्माणी रूपधारिणी कौशांबक्षरिके देवी नारायणी नमोस्तुते त्रिशूलचंदाहिधरे महावृषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते मयूर कुक्कुटवृत्ते महाशक्ती धरे निघे कौमारी रूपसंस्थाने नारायणी नमोस्तुते शंखचक्र गदा शारंग गृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते हाती उग्र महाचक्र दाडेवरी वसुंधरा वरवारा रूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते नरसिंह रूपी उदेते नाशार्थ उद्यमी त्रैलोक्यात्राणसहिते नारायणी नमोस्तुते किरीटिनी महावज्रे सहस्रनयनोज्ज्वले वत्रप्राणहरे इंद्री नारायणी नमोस्तुते शिवदूती स्वरूपेण हृदयदैत्य महाबले घोर रूपे महारावे नारायणी नमोस्तुते दृष्टाकराल वदने शिरोमाल विभूषणे चामुंडे मुंडमंतने नारायणी नमोस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी सुदे तू ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते मेधे सरस्वती वरे
भूती बाभ्रवितामसी पाशाविनियते ईशे नारायण नमस्ते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयात रक्षी देवी दुर्गे देवी नमस्ते ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रयभूषित सर्व भयातुनी रक्षो कात्यायनी नमस्तुते ज्वाला कराल अत्युग्र सर्वसंहारकारी जो त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमस्तुते नाशविते जे त्यांचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे पापनाश होती घंटा रक्षो माता जशी सुता सुशोभित करघाती दे त्यांचे रक्तमासुजा चंडिके शुंभतेने हो प्रणाम तुझा आमचा वृत्त आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा पूर्ण तुष्ट होता आश्रित जे ते विपत्ती त्यांना त्वदाश्रितांचे बळपीडितांना येणे विधित्वा रणरंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आटविला रूपा धरोणी बहुधात्ममूर्ती केली लीला त्वा करी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीत संथा ममत्व गतीत महांधकारी तू चाळविशी भ्रमिवृष्टी चारी जेथे असती जिथे अतिउग्र विषारी नाग जेथे रिपुडाकू महाकजाग दावानली ती सिंधुत सोपतीशी तू रक्षिसी या सकाळा जनासी विश्वेश्वरी पाळसी तूच विश्वात्मिके धरेशी तूच विश्वेश्वंद्या तुझं नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती भावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षी सदा रिपुभयाता आमा समर्थे पापास नाश करुणी सुखवी जगाला उत्पात पाकशमी जन आपदाला पावा आम्हा विनम्रांना देवी विश्वासहारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वांशी वरदान दे देवी उवाच वर मागा देवतांनो इच्छा दे तुमचे बनी सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्य तो देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर अमुचे वेरी जे कोणी नाश त्यांचा करी सदा देवी उवाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण नंद गोपग्रही तेव्हा यशोदा गर्भी जन्मुनी विंध्याचलात राहुनी वदिन दैत्य मी तिथे रौद्रावतार घेऊनी पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित्त नावाचे दानव मज करणे वतता तया देवाशी दैत्याशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्य लोकात मानव रक्त दंतिका नावाने स्तुती करीतील नितिशा शतवर्षी अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी मज होणे आयोनीच्या स्तविती मुनी ते मज पाहिन शतनेत्राने मुनिजना मी ते क्षणी कीर्तनी गातील तेने शताक्षी मुनी मला तत्काळी जेमध्ये ही शाख उत्पन्न होतील अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणते शाकंभरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी त्या अवतारी मी नामे वदीन देते दुर्गम दुर्गादेवी महाख्याता तेने पावेण नाव मी भीमरूप हिमप्रांती मज येणे असे पुन्हा रक्षावया मुनी वृंदास वदीन रक्षसासिनी भक्तीने नम्र होणी सवतील मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी अरुण दैत्या तो जेव्हा त्रिलोका त्रास होईल त्रिलोकाच्या हितासाठी शतपद भृंग होणी तया महादैत्या लागी होईन प्राणांती मी ब्राह्मरी नाम घेऊनी स्तोत्रातील तेजन पुढे दानव ज्यावेळी पाप देतील या जगा तरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा ओम श्री चतुर्भिर्चिते प्राकृत भावार्थ टीकां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनोंतरी देवी महात्मे एकादशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु दुर्गा सप्तशती अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान कांती बीजजशी मृगेंद्र वहना भासे अति भीषण कन्या कडगधरुणी ढाल करीती भावे जिचे सेवण हाती चक्र गदा धनु शर असी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशीधरा नेत्रत्रयाध्यात्मी ओम देवी उवाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र एगात राहील निश्चय सकळ बाधा नाशुने राहितो सुखी मधुकैटव संवार महिषासुर घातचो शुंभनिशो संवार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशी नवमीशी मनातुनी भक्तीने एकती माझे महात्म्य अत्युत्तम तयाशी पापस्पर्शेना आपत्ती राहीना कुणी दारिद्र्य पीडिना त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रूचे न भय राहे भय राजा न डाकूचे अस्त्राग्नी जल राशीचे भय किंचित जाहीना म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी एकता भक्तीने त्याला हितकारक हे जना त्रिविध उत्पातचे का महामारी भयपदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी सविधा नित्य माझे महात्म्य जास्तळी सन्निधान तिथे माझे तेथून जाई मी बलिदान पूजा होमोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे एकता वाचते बरे विधी जाणो न जाणो तो करो भाविकवत पूजा बलिपूजा होम आदी संघर्ष सेवणे मला शरत्काली महापूजा वार्षिक करतात जे नाशती आपदा साऱ्या धनधान्य मिळेस्त संदेह काही ना त्यात प्रत्यक्ष फळ हे असे महात्म्य एकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचे एकता भय जात असे श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते रोही वंश स्वतभक्तांचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसेच दुःख स्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रासता कोणा महात्म्य ऐकणे बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुःस्वप्न तेही सुस्वप्न होत असे पाठा असा बालकाने आक्रांत बालका शांतीपणे पडता फुट मित्राशी मित्रता जुळविल हे दुराचारी यांचा नाश करी महात्म्य हे श्रेष्ठ हे राक्षसभूत पिशाच्या पाठमात्रेचा नाशती माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देत असे पशुपक्षार्ध्य दुपादी गंधदीपादी उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पोनी वर्षाराधन दानत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्म्य एकतातेची पुण्य आरोग्य देत असे अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित युद्धचरित्र जे माझे नाशवी देते दुर्जना मनुष्य भयवैरांचे महात्म्य एकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले भरशी कृत त्यापरी तसे ब्रह्मा कृत स्तोत्र सर्व सदितकारक अरण्याप्रती एकाती वनवा न लागता वना निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्रा गजर राणी येता पाठी भयप्रद राजा क्रुद्धा
कृतवदास धाडी अथवा बंद खालीत वादळ उठून नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जोकता माझी विघ्न बाधा नव्हे तया मतप्रभावे सिंवादी डाकू वैरांची यामध्ये स्मरता पळती दूर विघ्ने मन महिमा शिरुशिरवाच्या बोलूनी हे भगवती चंडिका चंडी विक्रमा पाहता सर्व देवांची तिथे गुप्त जाहली देवता स्वाधिकारांशी निर्भय भोगू लागल्या युद्धभाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला शुंभ आणि शुंभ देवीने मारले ते भीषण जगध्वंसी जगदीध्वंसी ते वदता उग्र तुल विक्रमी राहिले ते गेले पाताळ भूमीचे वरी राजा भगवती अंबा असून नित्यरूपती जगदरक्षणासाठी जन्म घे पुन्हा पुन्हा तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देत असे प्रार्थिता तुष्ट होऊनी वृद्धी विज्ञान दान दे भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयांती महामारी रूपधारण करी समयी सात होते जी अध्यात्मा सृष्टीरूपती सनातनी तीच देवी समयी सर्वांस रक्षित अभ्युदयाची यावेळी लक्ष्मी रूप मिळे जना दारिद्र्य दुर्भागामध्ये अभावी तीच लागत स्तुती करता पूजनी गंध रूप फुलादिकी देतती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युत विरचितयं प्राकृत भावार्थटिकायं श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये द्वादशोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त दुर्गा सप्तशती अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरतवैशाशी ध्यान ओम बालसूर्या परिकांती चतुर्बाहू त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशंकुश वराभय ओम ऋषिर्वाच ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभावैसा देवीचा जगधारण ती करी विद्युतपती तिच्या हाती विष्णुमाया भगवती तिच्यासाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरी शिजावे शरण राजया आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गादी तसे मार्कंडेय उवाच क्रोष्टुके मनी मेधाचे राजा सुरतैकुनी तया सुव्रता सुभाग्या ऋषीच करी वंदना ममता राजा च्युतीने होता किन्न अतीन रूप महामुनी तया बोधे राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची अल्पाहारी प्रथमते पुढे आहार वर्जनी एकाग्र मन लावणी चिंतन तपी मांडती आपले रक्त देवनी स्वप्राण बली वाहत आराधितीनी अमाने 3 वर्षे महातपी प्रसन्न दर्शन घेई देई चंडिका त्याशी बोलली देवी उवाच राजा वैश्य जे तुमची अभिलाषा असे म्हणी मागा सर्वांस मी देते तपे संतुष्ट झाली मार्कंडेय उवाच दुसऱ्या जन्मी राज्यश्री अखंड रूप मागत इह जन्मी शतोनाशगत राज्य मिळो म्हणे विरक्त वैश्यतो सुज्ञ ममत्व मी पण नसो निरासक्त करिये से नम्रत्वे ज्ञान मागत देवी उवाच राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा तिथे मरता तू होशी विश्वस्वानास बालक सावर्णिक म्हणून आम्ही ख्यात होशील पृथ्वीशी वैश्यवर्या तुझ्या चित्ती जो वर मज सांग मागणे तो मी तुझं वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी मार्कंडेय उवाच ऐसे वर दिले दोघा अभिलाषित देवीने भक्ती स्तोत्र ते करीती ऐकुनी देवी अंबिका अंतर्धान तेथे झाली सुरतश्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी म्हणून होईल ऐसे आशिष देवीचे सुरतश्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी म्हणून होईल क्लीम ओम श्री अच्युत विरचितयं प्राकृत भावार्थटिकायं श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य त्रयोदशोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु एक माळ 99 मंत्राचा जप ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चै 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 ओम
एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे तंत्रोक्त देवी सुक्त छंद अनुष्टुप नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदित तुला नित्यवंदन रुद्रेशी गौरी धात्री नमो नमः ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्य रूपा नमो सदा शरणागत कल्याणी सिद्धी रूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांती नमो नमः दुर्गा तू दुर्गम पारा तू सार सर्वकारिणी ख्याती आणि कतु कृष्णा धुम्रेशी नित्यवंदन अतिसौम्या अतिरौद्रा वारंवार प्रणामा नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई चेतना मनवीत असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये तुष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये भ्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राणांत व्याप्ती जीवित सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः वृत्त अधिष्ठलाभे सवितीजिरा सुरजी एस सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कोणीतरी उदंड देते ग्रासिता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतर विनम्र भावे स्मरता तिला जणी आमान राहू विपदा कदा कोणी तंत्रोक्त देवी सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु दुर्गा सप्तशती प्राधानिक रहस्य ओम या सप्तशती रहस्य त्रयासी अनुष्टुपछंद नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीसी पावयासी जपावे राजा भोले चंडिकेची सांगितली तुम्ही कथा सांगाव्या अवतारांच्या प्रधान प्रकृती आता विप्रवराहा ही मी नम स्वरूपाराधना मला यथार्थ रूपे सांगावी साधना देवी प्राप्तीची ऋषी भोले राजा एक रहस्य गुप्त सांगतो भाविका भक्त अन्यासी कधी मी न निरोपिले सकळादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्य स्वरूपाचे व्याप्त या सकळा जगा मातुलिंग गदाढाल पानपात्र चतुर्भुजा नागलिंग आणि योनी जीधरी हाती राजया तृप्त कांचना वर्णाची तृप्त कांचन भूषणा शून्य या जगता लागी प्रकाशे एक देवीचा सर्वत्र शून्य लोकांसी पाहुणी परमेश्वरी धरी जी रूप परम तामसी एक उत्तम गाळल्या काजळा जैसी श्रेष्ठ धाडा सुशोभित विशाल लोचना नारी कटीसी कृषती दिसे खड्ग पात्रशील ढाल हाती घेती चतुर्भुजा कबंधहार वक्षासी चुंडमाला तिच्या श्री महालक्ष्मी सती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला श्रेष्ठ तामसी देवीसी महालक्ष्मी वदे तू तदा ठेवते तुझं मी नाव सांगते कर्म जे तुझे महामाया महाकाली महामारी क्षुधा तृषा निद्रा तृष्णा एक वीरा काल रात्री दूरतया ऐसी तुझी नाम मला कर्तव्य करता जोळे सक्रिय नाम जे घेती पावती सुख ते जण बोलुनी हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी सत्वगुणाने ती शुद्ध गौरीनी चंद्रिकादशी अक्षमाला अंकुशधरा वीणा पुस्तकधारिणी ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधिली तिला महाविद्या महावाणी भारती वाक् सरस्वती आर्या ब्रह्मी धाकामधेनु वेद गर्भामतीश्वरी तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली मा सरस्वती योग्य स्त्री पुरुष जोडे ती निर्मावे आपल्या गुणे बोलून या महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मित सेतया काली जी सुज्ञ कमलासना ब्रह्माविधी वीरींची नामदेही पुनरुत्तमा श्रीपद्म कमला लक्ष्मी नारीसे नामदे तसे महाकाली महासरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया तयांची ठेवली जी का नाम रूपे निवेदितो नीलकंठ रक्त बाहू श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीची या गुणे तो रुद्रशंकर स्थानु कपर्दी त्रैलोचन त्रैविद्या कामधेनुती स्त्री भाषाक्षरा सरस्वती गौरनारी श्यामल पुरुषाकरी ती जी नावे तया दोघांची सांगतो एक राजया विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी सुंदरी सुभगा शिवा ऐशा त्या तीन युवती झाल्या पुरुषतक्षणी गुजहेनेन ती अज्ञान्या ते
वर्मास जाणती त्रयी विद्या सरस्वती लक्ष्मीने विदिशी दिली रुद्रा नवरदात्री गौरी वायुदेव वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मांड उद्भवितसे गौरी सह रुद्र देव करी ब्रह्मांड वेदना त्या ब्रह्मांडी महतत्व पंचभूत समजते स्थावर जंगम रूपे विश्वाची वृद्धी झाली लक्ष्मीसह श्री विष्णूने पोशिले सकलाप्रती गौरीसह महादेव सर्व संहार तो करी राजा महालक्ष्मी ऐसी सर्व सत्वमय ईश्वरी निराकारती साकार नाना नामे धरितसे म्हणून अनेक नामे स्तोत्र माले सगुंफती एकची नाम घेऊन तिचे स्तोत्र नवे पुरे श्री प्राधानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु वैकृतिक रहस्य ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसे सात्विकी ती शर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योगनिद्रा श्री विष्णूची महाकाली तमोगुणा मधुकैट बनाशार्थ ब्रह्मास्तोत्र जिचे करी दशवक्त्रा दशभुजा दशपादांजनन प्रभा विशालती सुशोभित नेत्रमाला दशत्रय दीप्त दशना धाडाती भीमरूपा भयंकर रूप सौभाग्य कांतीश्री प्राप्त स्थानतयाची हे खड्ग बाण गदा शूल चक्र शंख भुषुंडी ही धनुषपरिगमुंड रक्तस्त्रावी धरितसे अशी ही वैष्णवी माया महाकाली दुरत्या आराधित वश होई पूजकासी चराचर देवतांगुनी झाली आविर्भूत महाप्रभा त्रिगुणाती लक्ष्मी देवी साक्षात महिषमर्दिनी श्वेतानना नीलभुजा सुश्वेतस्तनमंडला रक्तकटीकपद रक्तपादा नीलजंघा अशेयजी सुचित्र घना चित्राजी माल्यांबर विभूषणा चित्रानुलेपणा कांती रूप सौभाग्यशालिनी अष्टादशभुजा पूज्या ती सहस्रभुजा सती आयुधे सांगतो आता उजव्यापासून डावीची अक्षमाला पद्मबाण वज्रचक्र गदा त्रिशूल परशु शंख शक्ती घंटा आणि पाशतो दंड ढाल पाण पात्र धनुष्य निकमंडलू अलंकृत भुजा यांनी बैसली कमलावरी सर्व देवमयी ईशा महालक्ष्मी अशी रूपा पूजिता सर्व लोकांचा देवाचा स्वामी होत असे गौरीच्या जन्मली देही जी सत्वैक गुणाश्रय साक्षात सरस्वती जी शुंभासुर विनाशिनी अष्टभुजा हाती बाण मुसळ शूलचक्रती शंखघंटा हलधनु धरी राजा महाबला भक्तीने पूजिता ऐसी लाभे सर्वज्ञता जीवा निशुंभ शुंभ असुरा संहारी रणरंगीजी स्वरूप त्रय हे ऐसे राजा तुझ निवेदिले कृतकापासना आता त्रिमूर्तीची परीस हे दक्षिणेसी महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पृष्ठी पूजने महालक्ष्मीची मागे पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणेसी गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मी पुढती महालक्ष्मीच्या अष्टादश पूजेप्रती महाकाली वामांगी दक्षिणेसी सरस्वती राजा त्यांच्या पूजनासी दक्षिणे कालपूजने पूजा वामृती वामांगी अरिष्ट शांती इच्छुने शुंभ नाशिनीची देवी अष्टभुजेस पूजने तिच्या सवेन शक्ती पूजा व्याभाव ठेवणी दक्षिणेसी रुद्र पूजा वामांगी गणेशतो तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मीपूजन चरित्र स्तोत्र ते मंत्र ज्याचे त्यांनाच गावणी पूजा वेत्रे मूर्तीसी एक किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पापपुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी महिषांतक देवीसी पूजितोच जगतप्रभू म्हणेनी पूजना योग्य चंडिका भक्तवत्सला अर्ध्याधिकी अलंकारे गंध पुष्पादी दक्षता धूपदीप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीसी दैत्य अभक्षवाहुनी करीती तामसी पूजा सात्विकी नम्र होऊनी पूजा षोडशार्पिती कापूर तांबूल भावे चंदन सुमनादिके वामांगी महिषासुरा भग्न मस्तक पूजने दुर्गेच्या हातुनी जोका देते सद्गती पावला दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने धर्मधारित असे विश्वादेवीचा सिंह तो असे पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे मग मध्यमचरित्र तेव्हा वाचावे हात जोडणी प्रथम उत्तर अर्धे ऐसा तो पाठ निष्फळ पाठ समाप्त झाली या प्रदक्षिणा नमस्कृती निरालस जगदंबा वंदावी हात जोडणी सप्तशतीचे हे श्लोक मंत्ररूप महागुणी तीळघृतयुक्त खीर करावे हवना असावे सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारे हवना करा नाममंत्रोच्चाराने महालक्ष्मीचं पूजने मनेंद्रियास धावे वंदावे ध्यात देवीसी आपण बोलून जीवा व्हावेत द्रुप भक्तीने असा भक्तीने पूजतो रोज जो परमेश्वरी सद्भाग्यपूर्ण भौगोनी सासुज्य त्या सदेवीचे दररोज नसे पूजा चंडीची ज्याची घरी पुण्य त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी म्हणून पूजी भूपाळा सर्व लोक महेश्वरी शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल ओम इति वैकृतिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु दुर्गा सप्तशती मूर्ती रहस्य ऋषी बोले ओम नंदाया नावाची नंदकन्यका स्तविता पूजिता विश्व भक्ता आदिन होत असे कनकोत्तम कांती ती सोनेरी वस्त्रसुंदर देवी सुवर्णलतिका कनकोत्तम भूषणा चतुर्भुजा पाशांकुशे पद्मशंके सुशोभित इंदिरा कमला लक्ष्मी ती स्त्री रुक्मांबुजासना जी रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला आता स्वरूप वर्णीन ऐक्य निर्भयकारी जे रक्तवस्त्रा रक्तवर्णा रक्त सर्वांगभूषणा रक्तायुधा रक्तनेत्रा रक्तकेशाती भीषणा रक्ततीक्ष्ण नखा रक्त दशना रक्तदंतिका स्त्रीसी प्रियपती जैसा भक्ता सेवी अशीच ती तशीच ही पृथ्वी परिविशालाती सुमेरू युगलस्तनी लांबरुंद स्थूल मोठे आकारे ते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोनिधी या स्तनपाणी भक्तांच्या पुरती सर्व कामना खडगपाण पात्र हल हाती मुसळजी धरी प्रख्यात रक्तचामुंडा देवी योगेश्वरी अशी तिने व्यापले सारे हे जगस्तावर जंगम तो तिला पूजितो भावे व्यापतो चराचरी प्रतिदिनी गरी स्तोत्रा रक्षी देवी तयाप्रती प्रेमे पाही निज भक्ता पतीसी सती तेन जशी शाकंबरी नीलवर्णा नीलोत्पल विलोचना गंभीर नाभी त्रिवळी विभूषित कृशोदरी कर्कश शिखरा ऐसी गोलपुष्ट घनस्तनी बाण पद्मधरी हाती धनुष्य मुठीसी असे
पुष्पपल्लव मूलादी फल शाक असे करी क्षुधातृषा मृत्युभया हरती जय सुधारसे शाकंभरी शताक्षिती म्हणती परमेश्वरी विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विशोका दुष्टदमनी शमनी दुरिता पदा उमा गौरी सती चंडी कालिका तीच पावती शाकंभरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन अक्षय फलते देई अन्नपाणामृत त्वरे भीमादेवी नीलवर्णा दात दात धाडा दात चकाकती विशाल लोचना स्त्रीती गोलस्थूल पयोधरा चंद्रहास खडगशीर डमरुपाण पात्रगे कवीरा कालरात्री कामदाती प्रशंसित तेज दुर्दश ऐसेची भ्रामारी प्रशंसिती चित्रानोलेपना देवी चित्राभरण भूषिता चित्राभ्रमरपाणी ती महामारी प्रशंसिती अशा सांगितलेल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरा जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनुची तिची रहस्य हे गुप्त भक्त सांगणे व्रता आख्यान दिव्य मूर्तीचे अभिष्टफलदायक साधना करुणी सर्व करा चिंतन देवीचे सप्त जन्मार्जित घोर ब्रह्महत्यादी पातके सप्तशती पाठ मात्रे किल्मिषे सर्वनाशती देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिलो जयाने पूर्ती सर्व मनोवांचित भावना प्रसादे सर्व मान्यत्व देवी सर्व जगन्मयी म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी मूर्ती रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु देव्यापराध क्षमापण स्तोत्र जय जगदंब दुर्गा सप्तशती देव्यापराध क्षमापण स्तोत्र अपराध सहस्त्रो जे होती हातून माझिया मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन नेणे पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ नाशके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र आहोगे जशी इच्छा तसे करी अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे ते करी माफ हो देवी प्रसन्न परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सचिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी गुह्याहुनी अति गुह्य तू माझा जप हे एक हा मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदैवत चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु